विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात? तुमचं स्वागत आहे ध्यास प्रबोधिनीमध्ये. आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे जी आपली 31 मे 2026 ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली, त्यामधल्या भूगोल आणि पर्यावरण या विषयाचं डिटेल अनालिसिस साधारणतः आपण इथं बघणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर रविवारी पेपर झाला आणि लगेच इमिजिएटली सगळ्या की वगैरे सांगा. आता हे आयोगाचं काम असतं. पेपर झाल्यानंतर किती भाग आपल्याला आलेला आहे, किती भाग शिकवलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात आणि त्यानंतर पेपरचं डिटेल अनालिसिस करणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. ते का, हे पहिलं गोष्ट लक्षात घ्या. डिटेल अनालिसिसचा भाग असतो तो लक्षात घ्या, कारण आपण अभ्यास केलेला असतो पूर्व परीक्षेच्या आधी, एक वेगळी गोष्ट असते. त्यानंतर आपल्याकडं याचे PYQ असतात, ही एक वेगळी गोष्ट असते. आणि त्यानंतर कुठल्याही पेपरचे क्वेश्चन्स फ्रेम होतात, एकतर ते तुमच्या कंटेंटमधून आलेले असतात, नाहीतर ते PYQच्या बेसवरून आलेले असतात. तिसरी गोष्ट, पेपरचं जे स्ट्रक्चर असतं किंवा पेपर जो डिझाईन केलेला असतो प्रश्न त्यामधला, त्याचं स्ट्रक्चर कदाचित एखाद्या वेळेला नवीन येऊ शकतं. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहेत आणि याच्यावरनं पुढच्या अभ्यासाची दिशा पुढील विद्यार्थ्यांना कशी आहे ही साधारणतः डिस्कस करायची आहे. कारण आता 2026 ची प्री झालेली आहे, 2025 ची झाली होती, त्यावेळेला विद्यार्थ्यांनी असंच सांगितलेलं होतं की तुम्हाला पेपरचं अनालिसिस करून तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवायची. जी लेकरं आता पास होणार आहेत ती मेन्स अभ्यास करणार आहेत, पण आता काहींचा स्कोर थोडासा कमी आलेला आहे किंवा जी नव्यानं 2027 साठी 28 साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी एक दिशा अत्यंत क्लिअर असणं महत्वाचं आहे. आणि त्या दिशेसाठी तुमच्याकडं त्या पेपरचं डिटेल अनालिसिस असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्या समोर करत आहोत. या प्रश्नांचा किंवा या व्हिडिओचा हेतू हा प्रश्नांची उत्तरं सांगणं हा नाहीये. प्रश्नांची उत्तरं आयोगाच्या आन्सर की मधनं आलेली आहेत. प्रश्न कुठला आलेला आहे, प्रश्नाला PYQचा संदर्भ आहे का, प्रश्न तुमच्या कंटेंटच्या पुस्तकातनं आलेला आहे का, तुमच्या नोट्समधनं आलेला आहे का, आणि भविष्यामध्ये तो प्रश्न कुठल्या पद्धतीने अजून येऊ शकतो याच्यावरती सविस्तर चर्चा करणं हा व्हिडिओचा उद्देश आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या पहिल्यांदा, आणि त्या माध्यमातून आपण बघू शकतो. तुमच्याकडे जर 2026 चा पेपर असेल तर ते अजून जास्त बेटर राहील. तिथं तुम्ही या पद्धतीनं डिस्कस केलेल्या गोष्टी लिहू शकता आणि त्याचे अनालिसिस आपण या ठिकाणी बघू शकतो. सो लेट अस स्टार्ट. पहिला प्रश्न आपण साधारणतः बघूयात. आता साधारणतः बी सेट हा माझा सोडवलेला पेपर आहे, त्यामुळे त्या पद्धतीने आपण बघूयात. बी सेटचा प्रश्न होता सूर्यमालेतले प्रजापती ग्रह. आता मुळात काय झालं माहितीये का, पेपर सेटरनं सोर्स कुठला वापरलाय त्याच्यावरती त्यांनी या तुमच्या गुरुग्रहाचं नाव दिलंय. इंग्लिशमध्ये वाचलं की तुम्हाला कळतंय साधारणतः. इथं बघा युरेनस आहे, त्यानंतर तुमचा इथं ज्युपिटर वेगळा असतो. ग्रहांची नावं जी आहेत ती वेगवेगळ्या अँगलनं कशी आहेत ते लक्षात घ्यायचं. आपण साधारणतः इथं मी लिहिलेले बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, इथं गोष्टी तुम्हाला दिसतात. बघा आपल्याकडं बऱ्याच वेळेला दूरदर्शनच्या सिरियल लागायच्या, त्याच्यामध्ये तुम्ही बृहस्पती है ना, गुरुवारला बृहस्पतिवार असं म्हणायचं, त्यामुळे गुरुला बृहस्पती असं सुद्धा म्हणतात. हे लक्षात घ्यायचं. इथं कळलं की तुम्हाला करते, इथं त्यांनी युरेनसचं विचारलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला इथं मर्क्युरीचं विचारलेलं आहे, आणि तिसऱ्या गोष्टी पुन्हा एकदा तुम्हाला युरेनसच्या आहेत हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे आता पहिलं मी पेपर सोडवताना काय केलं, पहिलं तुम्हाला जी सूर्यवाला माहिती आहे सूर्यापासून अंतर ते साधारणतः इथं लिहिणं अपेक्षित होतं आणि त्याच्यावरनं गोष्टी येतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मला यातल्या काय गोष्टी माहिती आहेत. तुम्ही प्रजापती म्हणजे साधारणतः युरेनसचे उपग्रह पाठ केलेत का, हे पहिले लक्षात घ्यायचं. दुसरी गोष्ट, इथं तुम्हाला बुध ग्रहाचं अर्थात मर्क्युरीचं अंतर सूर्यापासून माहिती आहे का हे लक्षात घ्यायचं. आणि याचा सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे तो म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ला आलेला PYQ. सरळ सरळ आयोगानं हा प्रश्न विचारला होता. दुसरं वाक्य तुमच्या सोर्स मधलं होतं. बघा तुमच्यासाठी मुद्दा मी राज्यसेवा पूर्व 21 चा पेपर घेतलाय. काय विचारलंय बघा, सूर्यमालेतला डॅश डॅश ग्रह म्हणजे ग्रह विचारलाय जो सूर्यापासून डॅश डॅश किमी अंतरावरती असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करायला त्याला 88 दिवस लागतात. परिभ्रमण करायला 88 दिवस लागतात ही गोष्ट तुम्ही पाठ केलेली असते आणि त्याच्यावरून तुम्हाला बुध हे उत्तर मिळालं असतं. पण लेकरावं, आयोगाने त्यांच्या सोर्समध्ये ही गोष्ट दिली. 58 म्हणजे 5.8 कोटी म्हणजेच तुमचं 58 मिलियन इतकी गोष्ट होते. आणि मग तुम्ही हा प्रश्न बघायचा आहे. दुसरं वाक्य दिसतंय का, बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर किती आहे, 58 मिलियन किलोमीटर. मी जे तुम्हाला मागाशी सांगितलं ना की तुमचा कंटेंट अधिक तुमचं PYQ हा तुमचा सगळ्यात मोठा सोर्स असणार आहे. दुसरं वाक्य तुमचं चुकायलाच नव्हतं पाहिजे ऍज पर PYQ, आणि ते तुमच्या नोट्समध्ये असणार आहे का, तो ऑब्व्हियसली तुमचं पुस्तक हे PYQ ला डिपेंड करून डिझाईन केलेलं असेल तर त्याच्यामध्ये हा कंटेंट असणार आहे. त्यामुळे दुसरं वाक्य 100% बरोबर आहे, याचा विचार करायचा. मग दुसरं काय कळतं आपल्याला की बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे बघितलं तर सगळ्यात जवळचा ग्रह आहे आणि त्याचं अंतर आहे तुमचं 58 मिलियन किलोमीटर. आणि सगळ्यात शेवटचा कुठला आहे तुमचा, युरेनस आणि तुमचा नेपच्यून. त्यामुळे सगळ्यात लांबचं सगळ्यात शेवटचं अंतर तुमचं इथपर्यंत असायला पाहिजे हे लक्षात घ्यायचं. हे लक्षात इथं तुम्हाला साधारणतः गोष्टी येतात. आणि मग
प्रजापती ग्रहाचे 61 उपग्रह. आता काय सांगितलं होतं मी लेक्चरमध्ये लेकरांना सांगितलं होतं, मून किंग नावाची एक कन्सेप्ट सांगितली होती. मून किंग तुम्हाला एवढं माहिती आहे की बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे साधारणतः गोष्टी लक्षात घ्यायच्या. हे जे अंतर्ग्रह आहेत त्यांचे ग्रह जे आहेत उपग्रह, हे उपग्रहांची संख्या यांची अत्यंत कमी असते. म्हणजे पृथ्वीला एकच आहे, मंगळाला दोनच आहे, फोबोस आणि डेमोस. यांच्यावरती ऑलरेडी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2015ला प्रश्न आलेला आहे. ट्रेंड असतो तो त्याच्यावरती लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर हे जे तुमचे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आहेत, याला आपण बाह्यग्रह म्हणतो, जोवियन प्लॅनेट्स म्हणतो. या जोवियन प्लॅनेटच्या उपग्रहांची संख्या अत्यंत जास्त असते. उपग्रहांची संख्या जास्त असली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण गुरु येतो. गुरुला जवळपास 100+ उपग्रह आहेत. आणि ही घडामोड साधारणतः डिसेंबर 2025 ते मार्च 2026च्या दरम्यान घडलेली आहे. यांचे उपग्रहांची आकडेवारी वाढली. गुरु झाला, त्यानंतर शनी. शनीलाच मुळात आपण काय म्हणतो, मून किंग म्हणतो. म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये सगळ्यात जास्त उपग्रह असणारा शनी. मी त्याची आकडेवारी कधीच पाठ करायला सांगत नाही बरं का. ही सुद्धा पाठ असतं अपेक्षित नव्हतं. तुम्हाला तितके जास्त आहेत की नाहीत हे लक्षात घ्यायचं होतं. तसं पाहायला गेलं तर याचे सध्या फक्त 32 उपग्रह आहेत आणि त्यामुळं ती आकडेवारी चुकीची दिली. कारण मून किंग कोणाला तुमचा हा, त्यामुळे त्यापेक्षा कमी असणार आहेत हे लक्षात घ्यायचं. त्यामुळं ब विधान 100% बरोबर आहे असं मला इथं जायचं होतं. ब विधान इथं नाहीये, ब विधान इथं नाहीये, त्यामुळे हा प्रश्न माझा आला. ब आणि क बरोबर नाहीयेत, ब आणि क बरोबर नाहीयेत, त्यामुळे हा पण प्रश्न माझा ऑप्शन कट झाला. एलिमिनेशन टेक्निकनं मी या प्रश्नाचं उत्तर काढलं. अ आणि क बरोबर नाहीत याचाच अर्थ ब विधान बरोबर आहे. गोष्टी कळतायत का? आता या प्रश्नाला असं खाण्यापेक्षा असं उलटं खायचं होतं. मग सरळ आपण म्हणू शकतो या प्रश्नाची कॅटेगरी काय करायची, या प्रश्नाची कॅटेगरी मी मॉडरेट टू टफ, मॉडरेट पण म्हणत नाही, हा टफ लेवलला जायचंय. जे लेकरं पहिल्यांदा अटेम्प्ट देतात त्यांना अशा प्रश्नांची सवय नसते. अ बरोबर, ब बरोबर असं लिहायची सवय असते, त्यामुळे ते जोडणार नाही. आता याच्यावरनं कळलं काय? याच्यावरनं एक गोष्ट आपल्याला कळली की अभ्यास करत असताना तुम्हाला जो सूर्यमाला नावाचा चॅप्टर आहे, तुम्हाला सोलार सिस्टीम, या सोलार सिस्टीम नावाच्या चॅप्टरमध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत या इथून पुढे व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. मला वाटतं प्रश्नांचा ट्रेंड लक्षात घ्या. सोलार सिस्टीम या टॉपिकवरती आतापर्यंत 3 प्रश्न आलेले होते. एक 2015ला प्रश्न आला होता मंगळ ग्रहावरती, ओके. त्यानंतर 2021ला प्रश्न आला होता तुमचा बुध ह्या ग्रहावरती. 2023ला प्रश्न आला होता चंद्राच्या कला. त्यामुळं याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित होतं का? 100% अपेक्षित होतं. मग यावर्षी मी लेकरांना सांगितलं होतं लेक्चरमध्ये, एक तर करून ठेवा तुमचं गगनयान मिशन सध्या चर्चेत आहे, त्यामुळे सूर्यावरती, नंतर L1 to L5 तुमचे जे साधारणतः लँग्वेज पॉईंट आहेत त्याच्यावरती प्रश्न आला पाहिजे असं एक लक्षात ठेवलं होतं. दुसरं, शुक्रयानची आपण साधारणतः चर्चा करतोय सध्या, शुक्रयानावरती सुद्धा प्रश्न येणं अपेक्षित होतं. आणि त्यानंतर तिसरं सांगितलं होतं ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांच्या जोड्या लावा किंवा त्यांचा कंटेंट आहे याच्यावरती करा. नेमका आयोगानं आपल्याला या ग्रहांचं अंतर आणि त्यांचे उपग्रह याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे हे लक्षात घ्या. याला म्हणायचं या प्रश्नाचं डिटेल अनालिसिस. आणि मग त्यासाठी इथून पुढे नेमकं अजून काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या. इथं मी तुम्हाला मुद्दाम आपल्या प्राकृतिक भूगोलाचं जे पुस्तक आहे त्याच्यामधली स्लाइड घेतलेली आहे. आपल्या पुस्तकामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आपण सगळ्या ग्रहांचा एक कंपॅरेटिव्ह चार्ट टाकलाय. त्याच्यामध्ये बघा त्याची डायमीटर किती आहे, त्यानंतर साधारणतः त्याला किती उपग्रह आहेत बघा इथं दिलंय. उपग्रहांची संख्या काय कसं जास्त येते, त्यानंतर त्याचा परिभ्रमण आणि परिवलन कालावधी इथं दिलेला आहे. त्यानंतर त्याला ग्रीक भाषेमध्ये कुठलं नाव आहे, त्यानंतर त्याची डेन्सिटी किती आहे, त्याचे सॅटेलाइट्स किती आहेत हे दिसू शकतं. इथंच तुम्हाला कळेल बघा साधारणतः इथं हा जो शनी आहे त्याला आपण मून किंग म्हटलेला आहे हे लक्षात घ्यायचंय. गोष्टी कळतायत बाळांनो. तर या अँगलनी तुम्हाला तुमची तयारी पुढे वाढवली पाहिजे. अजून प्रश्न सुटत होता या कंटेंटला, इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स बघा इथे दिले. इनर प्लॅनेटची उपग्रहांची बघा, या ग्रहांना उपग्रह कमी आहेत आणि या ग्रहांना उपग्रह तुमचे जास्त आहेत. तर याच्यावरून एक प्रश्न सुटायला तुम्हाला मदत होत होती. आणि तिसरा कंटेंट तुमचा की कुठला उपग्रह आहे, कुठला उपग्रह नाही, कुठल्या ग्रहाला कुठले उपग्रह आहेत, हा अजूनही हॉट पॉईंट राहील. इथून पुढच्या परीक्षांना सुद्धा ही रिफ्लेक्ट व्हायची शक्यता तुमची जराशी जास्त आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि आपल्या पुस्तकामध्येच दिलेले आहेत की सूर्यापासून वेगवेगळ्या ग्रहांचं अंतर दिलेलं होतं. सगळ्यात जवळचा तुमचा बुध आहे त्याचं अंतर 57.9 म्हणजेच आयोगाने लमसम 58 मिलियन किलोमीटर्स घेतलेले. आणि सगळ्यात लांबचा जो आहे तो नेपच्यून, ते तुम्हाला इथं दिले बघा 4497 मिलियन किलोमीटर. तुम्हाला विचारलं होतं युरेनसचं, कुठे गेला? युरेनस आहे तुमचा 2871. क्लिअर आहे सगळ्यांना? बघा वाक्य नंबर ए आणि वाक्य नंबर सी पाठ करायची अपेक्षा नव्हती, ते माहीत असण्याची अपेक्षा नव्हती. वाक्य ब जर PYQ अनालिसिस केलं असेल तर ते माहीत असण्याची अपेक्षा होती आणि त्यामुळे तुमचं उत्तर निघालं अ आणि क बरोबर नाही. गोष्ट क्लिअर आहे सगळ्यांना? पहिल्या प्रश्नाचा अनालिसिस, पहिल्या प्रश्नाचा अप्रोच सगळ्यांना कळालाय.
त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुमचा साधारणतः गावातील शेतजमिनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यावर संयुक्त पदे होती, ती पद्धत काय होती? हा प्रश्न रादर मी भूगोलात कॅटेगराईज करण्याच्या ऐवजी मी तो एकतर इतिहासात कॅटेगराईज करेल किंवा जमीन सुधारणा किंवा भूसुधारणा हा टॉपिक तुमचा इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा येतो, या दोन गोष्टींमध्ये मी कॅटेगराईज करेल. पण पेपरमध्ये प्रश्न जर 15 ते 30 मध्ये आलाय तर तो 100% भूगोलाच्या सेक्शन मध्ये टाकलाय, माहीत असणं अपेक्षित. नवीन लेकर आहे, हा प्रश्न बरोबर यायचं कारण सांगतो. हा तुमच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा बेसिक कंटेंट असला पाहिजे. भूसुधारणा नावाचा टॉपिक आहे. इंग्रजांच्या काळात, इंग्रज जाऊ द्या, शेरशाह सुरी विचारले. ही जी पटवारी ना, पटवारी म्हणजे आताचा तलाठी, ही पद्धत शेरशाह सुरीच्या काळातली होती, म्हणजे 15व्या 16व्या दशकातली. हे कळतंय तुम्हाला साधारणतः. तिथपासूनची पद्धती ते विचारले. बेसिक मध्ये तुम्हाला इंग्रजांच्या काळातल्या जमीन सुधारणा माहित असल्या पाहिजेत. पहिली जमीन सुधारणा जमीनदारी, त्यालाच आपण साधारणतः रयतवारी जमीनदारी म्हणतो. ही तुमची दिसते तुम्हाला रयतवारी. तिसरी तुम्हाला दिसते महालवारी. आणि याचं मग तुम्हाला कंपॅरिझन माहित असलं पाहिजे. मी एक चार्ट घेतलाय आता स्क्रीनवरती. इतकी आकडेवारी तुमच्या पुस्तकात असेल, कुठल्याही पुस्तकामध्ये एवढी आकडेवारी असते, एवढं माहित असेल तरी तुम्हाला तुमचा प्रश्न सुटून जातो. कसा तो साधारणतः आपण बघूया. पहिलं काय दिसतंय तुम्हाला? जमीनदारी, त्यालाच आपण काय म्हणतो? कायमधारा. या कायमधारा पद्धतीमध्ये काय केलं, त्यांनी साधारणतः जमीनदार नेमले होते. जमिनीची मालकी जी होती ती सुद्धा जमीनदारांची होती आणि जमीनदार तो शेतसारा वसूल करायचे. त्या शेतसाऱ्यापैकी 89% शेतसारा हा सरकारला जायचा आणि 11% जमीनदारांकडे राहिला. आता काय होतं, 11%चा भाग मला जास्त मिळाला पाहिजे म्हणून हे जमीनदार शेतकऱ्यांकडनं जास्तीत जास्त सारा वसूल करायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे या पद्धतीमध्ये तुमच्या शेतकऱ्यांची पिळवणूक व्हायची. त्यामुळे ही अजिबात चांगली नव्हती असं म्हटलं जायचं. ही सुरुवात कुणी केली याच्यावरती ढिगानं प्रश्न इतिहासामध्ये विचारलेले आहेत, तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये विचारलेत. लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये सुरू केली. कुठल्या प्रांतामध्ये? भारत देशाच्या 19% प्रांतामध्ये. बंगाल, बिहार, ओडिसा. बॉम्बेचा संबंध आहे का, पंजाबचा संबंध आहे का? बंगाल, बिहार, ओडिसा त्या भागामध्ये जिथे इंग्रज पहिल्यांदा सेटल झाले त्या भागातला प्रश्न आहे. दुसरा आलं तुमचं रयतवारी. रयत या शब्दावरनं कळतंय आपल्याकडे काहीतरी सुरू झालेलं असलं पाहिजे. बघा दिलं इथं, मद्रास आणि बॉम्बे या प्रांतामध्ये सुरू झाली. ही गोष्ट लक्षात घ्यायची. ऑल इंडिया लेवलला सुरू केली ती थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड यांनी 1820 ला. आणि महाराष्ट्रामध्ये सुरू केली ती एल्फिस्टन. हे तुम्ही इतिहासामध्ये वाचलेलं असतं, ते एक साधारणतः लक्षात घ्यायचं. इथं काय शेतकरी मालक आहे आणि शेतकऱ्यांनी शेतसारा द्यायचा आहे हे लक्षात घ्या. संबंध भारतामध्ये 51% एरिया या पद्धतीने कव्हर केलेला होता, म्हणजे सर्वात जास्त कव्हर करणारा एरियाची पद्धत होती रयतवारी. आणि तिसरं आहे तुमचं महालवारी. महाल्स, तुमच्या गावाचे महाल केले जायचे, त्याला तो महाल नावाचा घटक समजला जायचं. संयुक्त मालकी इथं दिली होती बघा, संपूर्ण गावाची मालकी होती आणि संपूर्ण गावावरती किंवा त्या महालावरती टॅक्स पे करायची जबाबदारी होती असं इथं दिलेलं आहे. आणि ही पद्धत तुमची साधारणतः पंजाब, उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर भारताच्या काळात सुरू झाली. कुणी? मॅकेन्झी नावाने सुरू केली. मी असं लक्षात ठेवलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये मॅकेन्झी आणि महालवारी MM असं लक्षात ठेवू शकतो आपण. त्यानंतर तुम्हाला कॉर्नवॉलिस लक्षात राहतो, जो सुरुवातीला होता आपल्याकडं. ओके, त्या पद्धतीने ही गोष्ट लक्षात राहते. आणि मग तुमचं उत्तर तुम्हाला इथं इझिली मिळून जातं. काय सांगितलंय तुमचं उत्तर? संपूर्ण गावाची किंवा सामूहिक मालकीची होती आणि गावाची जबाबदारी होती. याच्यावरून तुमचं 100% उत्तर काय आलंय? महालवारी. कळतंय सगळ्यांना? एकदम सिंपल असतं. बेसिक कंटेंटचा प्रश्न आहे, हा बरोबरच यायला पाहिजे होता. हा बरोबर आहे की तो भूगोलात नव्हता पाहिजे, पण इतिहास असू दे, इकॉनॉमिक्स असू दे, अभ्यास केलेला आहे, तर त्या अँगलने इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमचा साधारणतः आयोगाचा हक्काचा प्रश्न आहे हो. म्हणजे तुमच्याकडे वातावरणाची संरचना हा टॉपिक तुमच्या प्राकृतिक भूगोलामध्ये येतो. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही वातावरण क्लायमेटॉलॉजीचा अभ्यास करता, हा पहिलाच घटक आहे. हवेतील वायूंची संरचना हे तुम्ही पाठ करता. मी यावर्षी पण लेक्चरला सांगितलं तर लेअर 1 मध्ये वायूंचं प्रमाण पाठ करून ठेवा, लेअर 2 मध्ये हे पाठ करून ठेवा. आयोगाने हा बेसिक प्रश्न विचारलाय. आणि बेसिक प्रश्न का विचारला? कारण त्यांनी राज्यसेवा पूर्व 25लाच मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता. कशाबद्दल? तपांबर. आणि मग तेव्हाच आपण पाठ केलेलं असलं पाहिजे की ट्रोपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, मग थर्मोस्फिअर, त्याच्यामध्ये तुम्ही एक्झोस्फिअर घेता. या सगळ्या गोष्टी पाठ असल्या पाहिजेत. काय विचारलं त्यांनी? या सगळ्यांचा जमिनीपासून ते वरपर्यंत असणारा क्रम गोष्टी कळतायत का? म्हणजे हा सुद्धा तुमचा बेसिक प्रश्न आहे. हा प्रश्न तुमचा चुकायला नव्हता पाहिजे. आणि बघा, मी भूगोलाचा शिक्षक असून मी पेपरमध्ये काय लिहिलंय? सिंपल पद्धतीने आपलं हे लिहून घेतलं मी आधी, आणि याला मी याची जोड लावली, रिस्क घ्यायची नाही. पेपरमध्ये 2 तास असतात राज्यसेवेला, त्यामुळे अॅक्युरेसी मेंटेन करायला तुमचा जास्तीत जास्त वाव करायचा. आणि याच्यावरून मला सिंपल पद्धतीने उत्तर निघलं. आता इथंच सांगून टाकतो, पुढचा प्रश्न म्हणजे राज्यसेवा पूर्व 27, 28, 29 कधी आली तरी हा टॉपिकला कधी मिस करायचा नाही. उद्या तुम्हाला प्रश्न असं विचारतील की ट्रोपोस्फिअर मध्ये काय असतं? तुम्ही पाठ करता 75% ऑफ द ॲटमॉस्फिअर इज कंपोज्ड ऑफ ट्रोपोस्फिअर. तुमच्या वादळ, वारं, धूळ, ढग या सगळ्या घटना ज्या असतात त्या ट्रोपोस्फिअर मध्ये असतात. त्यानंतर तुम्ही
स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, त्याच्यामध्ये लागतो तो ट्रॅटोपॉज लागतो, मग तुम्ही स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जाता, याच्यामध्ये ओझोनचा थर असतो 15 ते 35 किलोमीटरला असतो, हे सगळं तुम्ही पाठ केलेलं असतं. मग तुम्हाला स्ट्रॅटोपॉज लागतो, मग तुम्ही मेझोस्फिअरला जाता, मग तुम्हाला मेझोपॉज लागतो, याची उंची किती आहे ते पाठ करावं लागतं. वर जाताना तापमान कमी होतं का वाढतं हे पण तुम्हाला पाठ केलं पाहिजे. डिटेल्ड अनालिसिस, गोष्टी कळतायत सगळ्यांना. हा बेसिक प्रश्न होता, हा चुकण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. इथं 100% मार्क्स सगळ्यांनी घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. मग आपल्या पुस्तकामध्ये याच्याविषयी मी सविस्तर दिलेले आहे बघा, तपांबर सीतांबर सगळं. तापांबरामध्ये काय असतं, त्याची उंची किती आहे साधारणतः, याला झोन ऑफ कन्व्हेक्शन सुद्धा म्हणतात, ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर साधारणतः सीतांबर दिलेला आहे, ओझोनचा लेअर असतो ते दिलंय, अल्ट्राव्हायोलेट बीचं शोषण करतात, या गोष्टी. आता मी माझ्या पुस्तकाचं प्रमोशन करत नाही, कुठल्याही स्टँडर्ड सोर्समध्ये या गोष्टी, इव्हन 11वीच्या एनसीईआरटीत सुद्धा या गोष्टी असतात. आपलं जे प्राकृतिक भूगोलाचं पुस्तक आहे त्या 11वीच्या एनसीईआरटीला बेस मानूनच आपण तयार केले, त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली तिथं असणार आहेत. आता याच्या पुढचे प्रश्न काय, आयोग जर इथपर्यंत पोहोचले ना, लेअर 2 लेअर 3 लेअर 4 ला जाईल आयोग, इथं तुमचा साधारणतः तुमचा हा जो आयनोस्फिअर असतो, आयनोस्फिअरची जाडी खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये DEFG असे लेयर्स आहेत तुमचे. जुन्या राज्यसेवेची जी ऑब्जेक्टिव्ह होती ना, ऑब्जेक्टिव्ह वाली परीक्षा मेन्स, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं केनिली हेविसाइड लेअर हे कुठल्या लेअरला म्हणतात, ते तुमचं साधारणतः आयनोस्फिअर मध्ये होतं. आणि DEFG या गोष्टी तुम्हाला इथं चालतात, गोष्टी करतायत साधारणतः, तर हे आपण इथं व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. ऑल गुड. हे पुस्तकातलं बेसिक, कुठल्याही पुस्तकात हा कंटेंट असतो. फक्त हा सोपा प्रश्न होता लेअर 1चा, तुम्हाला थरांची उंची विचारली होती खालून जमिनीपासून ते वरपर्यंत. उद्या विचारतील थरांमध्ये कुठले कुठले घटक असतात, उद्या विचारतील तापमान वाढतं का कमी होतं, तर हे पण गोष्ट आपल्या इथं व्यवस्थित लक्षात आली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे साधारणतः हवामान अभ्यासक RL सिंग यांच्यानुसार भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी करतात. आता इथं मात्र बऱ्याच जणांची गडबड झाली असेल. मी प्रामाणिकपणे मान्य करतो की लेक्चरमध्ये मला नव्हतं वाटलं की आयोग RL सिंग पर्यंत जाईल. आपण लेक्चरमध्ये त्रिवार्था आणि कोप्पेन बोथ महाराष्ट्र आणि इंडिया दोन्ही सुद्धा पाठ करून घेतलं होतं. इव्हन पोरांना ते सगळ्या गोष्टी क्लिअर माहित होत्या, पण RL सिंग पर्यंत आयोग जाईल अशा अपेक्षा नव्हती. त्यांनी RL सिंग विचारलं आणि RL सिंगचा त्यांनी लेअर 1चाच प्रश्न विचारला की RL सिंग नुसार किती याच्यामध्ये विभागणी केली जाते, 10 क्षेत्रामध्ये विभागणी केली जाते. आता काय कळलं आपल्याला, आयोग ते डीप लेवलला जात आहे. थोडंसं अनालिसिस केलं तर UPSCला याच्यावरती प्रश्न विचारला होता. आपण जेव्हा म्हणतो ना की UPSCचा ट्रेंड फॉलो करायचा प्रयत्न करतो, तर थोडंसं होलसम त्या गोष्टीमध्ये केलं पाहिजे. त्रिवार्ता पाठच असते, कोप्पेन आपण पाठच करून घेतलंय. आता साधारणतः तुम्हाला RL सिंग यांचं वर्गीकरण पाठ करायचंय. RL सिंगचं वर्गीकरण याला तुमचं मोनोटोनस म्हणजे यालाच समांतर असणार आहे, त्याच गोष्टी इथं असणार आहेत, फक्त इथं एक विभाग जास्त आहे, तो 10 आहे. म्हणजे तुमचा त्रिवार्ताचे एकूण 7 विभाग आहेत, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर कोप्पेनचे 9 विभाग आहेत, ऑप्शन नंबर 3. आणि RL सिंगचे 10 विभाग आहेत. इथं लागतं तुम्हाला क्लिअर आहे, हे लक्षात घ्यायचं. आता मी तुम्हाला इथे इमेज दाखवतो की हे तुमचे साधारणतः RL सिंग यांचे विभाग आहेत, 10 केलेले आहेत त्यांनी, हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे सगळ्यांना. मला सांगा, इथं आपण काय बघितलंय कोप्पेनुसार BWHW म्हणजेच काय, दुष्काळाचा प्रदेश आहे. यालाच त्यांनी बघा बरं इथं शुष्क प्रदेश घेतलाय का नाही, शुष्क म्हणजे अरिड रिजन आहे, म्हणजे त्यालाच इक्विव्हॅलंट आहेत. फक्त RL सिंग यांनी इंडियन मान्सूनचं किंवा इंडियन क्लायमेटचं डिटेल तुम्ही वर्गीकरण केलेलं आहे, तर तो एक इथं कंटेंट ऍड करायचा यावर्षी, हे लक्षात घ्यायचं. तर तो झाला पाहिजे. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा याचं डिटेल अनालिसिस मी आता इथून पुढे ऍड करणार आहे. हा प्रश्न हक्काचा भाई लोक एक लक्षात घ्या, आता रिसेंटली गट क ची आणि गट ब ची पूर्व परीक्षा झाली, त्याच्यामध्ये 2025ला जानेवारी महिन्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. हक्काचा प्रश्न आहे. भारताच्या भूगोलावरती कुठं प्रश्न येणार असं जर सांगितलं तर तो तुम्हाला राजकीय प्राकृतिकलाच येतो आणि त्याच्यामध्ये हिमालयाचं वर्गीकरण विचारले. सिडनी ब्रँड यांचं वर्गीकरण आहे, त्यांनी 4 मध्ये दिलेलं होतं ते हे, आणि चॅटर्जीचं 3 मधलं वर्गीकरण, त्यातलं हे सिडनी ब्रँडचं वर्गीकरण आहे. पाठ असलं पाहिजे तुम्हाला. सिंधू ते सतलज, सतलज ते काली, काली ते तिस्ता, तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. इकडं तुमचा काश्मीर किंवा पंजाब हिमालय येतो, इथं तुमचा कुमाऊगड हिमालय येतो, इथं तुमचा नेपाळ हिमालय आणि इथं तुमचा आसाम हिमालय. याच्यावरून तुमचं थेट उत्तर आहे. आणि पुन्हा एकदा नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असे काही प्रश्न आले तर तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्याला पहिलं गोल करत जा. मला 100% माहिती आहे पंजाब हिमालयचा आला तर मला 100% माहिती आहे तो सिंधू ते सतलज आहे. मी सरळ इथं याला गोल करून घेतला आणि कुठंच याला 4 नाहीये, माझं उत्तर बरोबर आलं. हे मी ज्याचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी घेत नाहीये, फक्त जे नव्यानं अभ्यास करतात त्यांना पेपर कसा सोडवायचा याची सुद्धा उजळणी व्हावी या अँगलने आपण हे अनालिसिस घेतोय. आन्सर की आली आयोगाची, तुम्हाला उत्तर कळाली. आता आपण पुढच्या गोष्टी व्यवस्थित आहेत का नाही त्या इथं बघतोय. क्लिअर आहे सगळ्यांना, हे लक्षात घ्यायचं. आता इथं बघा आपल्या पुस्तकामध्ये भारताचं भूगोलचे पुस्तक आहे, तिथं हिमालयाचं प्रादेशिक वर्गीकरण सिडनी बोरांनी केले, दिले बघा. सिंधू ते सतलज, सतलज ते काली, काली ते तिस्ता आणि तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. ऑलरेडी हा PYQ आहे, प्लस तुमच्या कंटेंटचा भाग आहे. हा प्रश्न तुमच्या इझी कॅटेगरीमध्ये जातो, हा तुमचा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना, हे लक्षात घ्यायचं. आता प्रश्न काय येतील सर, ऑलरेडी प्रश्न आले. हिमालयाचं उत्तर दक्षिण वर्गीकरण, मग तुम्ही ट्रान्स हिमालया, त्यानंतर तुमचा ग्रेटर, त्यानंतर तुमचा लेसर
आणि त्यानंतर तुम्ही जाताय शिवालिकच्या हिमालयाला. ते हे वर्गीकरण आलं पाहिजे. इव्हन तुम्ही ट्रान्समध्ये काराकोरम, लडाख, कैलास, झास्कर हे आलं पाहिजे तुम्हाला. ग्रेटर ग्रेट काय, कारण त्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे, त्याची सरासरी उंची आली पाहिजे तुम्हाला. लेसरमध्ये तुमचे मर्ग असतात. मागच्या वर्षी पहलगामचा हल्ला झाला आपल्याकडं, पहलगामचा हल्ला झाला. गवताळ कुर्ण जे असतात त्याला आपण मर्ग म्हणतो. पहलगाम तुमचे बैसरान व्हॅलीमध्ये होतं. शिमला, कुलू, मनाली, नैनिताल तुमच्या लेसरमध्ये येत असतं. आणि शिवालिकचा पायथा म्हणजे साधारणतः लेसर हिमालयाच्या दक्षिणेकडे असतात, हे लक्षात घ्यायचं. आता शिवालिक संपलं की मग तुमचं भाबर, तराई, भांगर आणि खादर हे सुरू होतं. म्हणजेच भारताच्या प्राकृतिक जी संरचना आहे, राईट फ्रॉम हिमालयाचा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश अप टू किनारपट्टी आणि बेटांचा प्रदेश, याचं डिटेल अनालिसिस पाहिजे. मी फिक्स एवढं सांगतो की भारताच्या प्राकृतिक भूगोल या कंटेंटवरती तुमचा 100% प्रश्न कुठल्याही पेपरला येतो. भारताच्या भूगोलावरती प्रश्न काढायचा आहे तर आयोगाकडे पहिला टॉपिक असतो हा भारताचा प्राकृतिक भूगोल. हा तुमचा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश या टॉपिकवरती प्रश्न चाललाय. उद्या तुम्हाला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भाबर, तराई, भांगर, खादर त्याच्यावरती प्रश्न येईल. त्यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, मारवाड, मेवाड, इव्हन तुमचा अरवली पर्वत जो आहे ना, तो अरवली पर्वताचा प्रश्न आपण मारवाड, मेवाड मध्ये कसा कव्हर होतो हे आपण बघणार आहे का, जो की तुमचा आता 31 मेला आलेला होता. क्लिअर आहे सगळ्यांना? किनारपट्टी व्यवस्थित करून ठेवायची, भारतीय बेटे व्यवस्थित करून ठेवायची. आता हे अनालिसिस असल्यामुळं हे आता मी शिकवत बसत नाही, शिकवायला वेळ लागेल, पण टॉपिक सांगतो. हे टॉपिक तुम्ही डिस्कशन मधनं इथंच लिहून घ्या आणि याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते आपल्याला कळते. सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे हा, अजिबात आपल्याला चुकायचा नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे साधारणतः काय विचारलं, फिक्स प्रश्न असतो. 2022, 23, 24 आणि 25 हे 4 पेपर काढून बघा. आयोगानं भारताचे आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घटकावरती प्रश्न हमखास विचारलेले. मागच्या वर्षी काय विचारलं होतं, अनुसूचित जमातींची टक्केवारी किंवा प्रमाण कुठल्या भागात होतं, लक्षद्वीप, तुम्ही त्याचं उत्तर लिहिलं. त्याच्या आधी त्यांनी घनता विचारलेली होती महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येतोय, 100% आहे. आणि एवढंच तुम्हाला माहित होतं, मी लेकरांना सांगितलं होतं महाराष्ट्र आणि इंडिया, मला वाटतं याचा व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबला टाकलाय परीक्षेच्या 2 दिवस आधी, आणि तिथून 40 मिनिटाच्या कंटेंट म्हणून तुम्हाला 1 मार्क येत होता, हे लक्षात घ्यायचं. या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं. कुठलाही लोकसंख्येचा घटक करताना भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या 6 घटक कायम लक्षात ठेवायचे. एक, एकूण लोकसंख्या तुमची पाठ असली पाहिजे. दुसरी गोष्ट, लोकसंख्येमध्ये स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण किंवा त्याची टक्केवारी, मी आकडा पाठ करायला सांगत नाही. तिसरं माहित पाहिजे तुम्हाला घनता. चौथं पाहिजे तुम्हाला दशवार्षिक वाढ. पाचवं माहित पाहिजे तुम्हाला साधारणतः लिंग गुणोत्तर आणि तुमचा बाल लिंग गुणोत्तर. आणि 7वं पाहिजे तुम्हाला साक्षरता. ओके, आणि जमलं तर शहरीकरणाचं प्रमाण सुद्धा इथं करून ठेवायचं. एवढ्या घटकाच्या बाहेर प्रश्न जात नाही. काय विचारले, लोकसंख्येची दशवार्षिक वाढ. दशवार्षिक वाढ आला. आता यात पुन्हा हा झाला लेअर 1. लेअर 2 यांची आकडेवारी पाठ असेल तर या दोन्हीकडले जास्त मधले पहिले 3 आणि कमी मधले पहिले 3 एवढं पाठ करायचं. आणि जास्त मधले पहिले 3 आपण पाठ केले होते, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर. मी इव्हन एवढं पण म्हणलं होतं की ठाणे आणि पुण्याची जोडी जास्त मध्ये कधी फुटत नाही, आणि कमी मध्ये सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीची जोडी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये फुटत नाही. ही आकडेवारी कधीच पाठ करायची नसते. तुम्हाला एवढं माहित असेल ना की ठाणे सर्वात जास्त आहे, तर सर्वात जास्त कुठे, ठाण्याला 4. बघा बरं, अला 4 लावलं, उत्तर माझं तिथेच निघलं. सेफ साईड साठी ब ला 2 नंबर लावलं, म्हणजे पुण्याला 2 नंबर लावलं, पुण्याला क ला 2, उत्तर निघालं माझं. छत्रपती संभाजीनगर 3 नंबर आहे. नंदुरबारचं तर कधी आपण पाठच केलेलं नसतं, पण ते सुद्धा 4 नंबरला आलं. इव्हन आता हा प्रश्न काय आला माहितीये का, इथं मला PYQ आता शोधताना सापडलं नाही, पण 2016 की 17च्या कंबाईनच्या मेन्सला एकदा प्रश्न आलता की सर्वात कमी किंवा निगेटिव्ह दशवार्षिक दर कुठे आहे, त्याचं उत्तर होतं मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. हे काय झाले, कमी मधले 3 झाले. आणि आता प्रश्न कशावर विचारला, जास्त मधल्या 3 वरती. त्यामुळे हे कंटेंट लक्षात ठेवायचे. आपल्या पुस्तकामध्ये मी एवढाच चार्ट करून घेतलाय, हा बघा 3 नंबरचा चार्ट. लोकसंख्येची वाढ भारताची महाराष्ट्राची 2001 आणि 21चं कंपॅरिझन दिलंय. त्यानंतर बघा ठाणे, पुणे, औरंगाबाद. आला ना प्रश्न, इथूनच प्रश्न येतो, हे लक्षात घ्या. या पद्धतीने आहेत बघा, कमीवाले पण सांगितले. इव्हन लोकांना मी सांगितलं की इथं निगेटिव्ह वाढ आहे तुमची, हे पण इथं आपण लक्षात घेऊ शकतो. याच्या आधी प्रश्न, मागच्या वर्षीचा प्रश्न आहे 25चा, कोल्हापूर 5व्या नंबरला आहे. हे सुद्धा इथूनच चालतं गणतेच्या बाबतीमध्ये. तर हे साधारणतः आपण इथं व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. कोयशाक जनता कळतंय का सगळ्यांना? डिटेल अनालिसिस या पद्धतीने गेलं पाहिजे, हे साधारणतः लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमचा आहे अरवली. अरवलीवरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. हे लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. का, त्याचं कारण असं, कारण सुप्रीम कोर्टानं निर्वाळा दिलेला आहे अरवलीच्या संदर्भानं की त्याची डेफिनेशन त्यांनी तयार केली ती 100 मीटरपेक्षा जास्त किंवा कमी. हा चर्चेतला मुद्दा आहे, आणि चर्चेतल्या मुद्द्याचा धागा पकडून त्यांनी अरवली पर्वतावरती प्रश्न विचारला. बाकी हे 3ही सेंटेड तुमचे पाठ आहेत का नाही, मला याची गरज नव्हती. तुम्हाला फक्त एवढं माहित होतं, तुम्ही ते पाठच केलं पाहिजे, कुठल्याही मास्तरनी शिकवलं पाहिजे, कुठल्याही पुस्तकामध्ये ते असलं पाहिजे. तो म्हणजे एकतर हा अरवली हा कॅम्ब्रियन इराच्या मधला, म्हणजे वन ऑफ द ओल्डेस्ट काय शब्द लिहिलाय मी इथं,
मला खटकणारं वाक्य, त्यामुळे पेपर मधलं तुमचं मायक्रो रिडिंग अत्यंत महत्वाचं असतं. तरुण नाही होतो, ओल्डेस्ट आहे कॅम्ब्रियन काळातला, प्लस तो फोल्ड माउंटन आहे. जुन्या काळी फोल्ड माउंटन होता, त्याची उंची जास्त होती, पण आता त्याची उंची कमी आहे. म्हणजे त्यातलं सर्वोच्च शिखर आहे 1722 मीटरचं माउंट अबू, त्यामुळे तो आता अवशिष्ट म्हणजे रेसिड्युअल राहिलाय. एवढ्या गोष्टी तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. जगातला सर्वात तरुण कसा असेल, तरुण म्हणजे कुठले तुमचे माहितीये का? यंग फोल्ड माउंटन मध्ये हिमालया, आल्प्स, रॉकीज, अँडीज हे पर्वत तरुण मध्ये येतात. हा तुमचा अरवली जो आहे तो जुन्यामध्ये जातो. त्यामुळं इथंच वाक्य खटकलं. चला ऑप्शन मध्ये चुकीचं आहे, चुकीचं आहे. आता इथं दोन तर ऑप्शन इथं कॅन्सल झाले. मग ब क बरोबर का ब क ड बरोबर? इथं तुम्हाला जातं अरवली हा संगमरवर, ग्रॅनाइट आणि जस्त आणि तांबे. आता मला सांगा, भारताच्या भूगोलामध्ये तुम्ही खनिज संपत्ती नावाची गोष्ट केलेली असते. आपल्या पुस्तकात दिले, फक्त मी रेफरन्ससाठी सांगतो. इथला जो संगमरवर आहे ना, तुम्ही पंचायत राज केलं असेल, तुम्हाला माहिती आहे की नागोर जिल्ह्यातलं पंचायत राज आपण सुरू झालं. या नागोर जिल्ह्यामध्ये मकराना नावाची संगमरवराची वन ऑफ द मोठी खाण आहे. या मकराना मधला संगमरवर आपलं ताजमहाल बांधलेला आहे. म्हणजे राजस्थानमध्ये संगमरवर आहे का? हा PYQ बेस प्रश्न आहे. दुसरं ग्रॅनाइट, जस्त आणि तांबे. राजस्थानला एन्शियंट इंडियामध्ये तांबावतीचा प्रदेश म्हणायचे, त्यामुळे ते सुद्धा बरोबर आहे. दुसरं जस्त आहे, शिशे हे सगळं राजस्थानमध्ये सापडतं, मी पुस्तकात दिले ते, त्यामुळे दुसरं वाक्य 100% बरोबर आहे. तिसरं, या पर्वतरांगांनी शतकानुशतके खाणकाम आणि बांधकाम. मला सांगा, संगमरवरातनं ताजमहाल बांधला, तर हे वाक्य त्याला पूरक आहे ना, त्यामुळे कविदांत चूक करायचंच नाही आपल्याला. आणि मग डला येतं चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यासारखे आहेत. मला सांगा, हे चित्तोडगड, रणथंबोर हे कुठल्या गोष्टी वाटतात तुम्हाला? राजस्थानमधली जुन्या काळची जी रजवाड्यांची संस्कृती होती त्याच्यामधल्या गोष्टी, त्यामुळं हे शक्यतो नाकारायचं नव्हतं. शुअर शॉट माहिती आहे, आणि म्हणून तुमचं उत्तर ब क ड बरोबर आहे, तिथं जातं. आता कंटेंट मधनं याचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं असतं ते सांगतो. आपल्याच पुस्तकातला प्रश्न आहे. प्राकृतिक भूगोलाच्या चॅप्टर मध्ये उत्तर भारतीय पठारी प्रदेशामध्ये अरवली दिले. अरवली मधलं पहिलंच वाक्य अतिप्राचीन, म्हणून तर मी तरुणला काट मारली होती. आणि ओल्डेस्ट लिहितं तो घडी म्हणजे फोल्ड माउंटन सुद्धा आहे, आणि आता त्याला अवशिष्ट म्हणजे रेसिड्युअल माउंटन म्हणतात, ते बरोबर आहे. दुसरी गोष्ट, बाकी हे माउंट अबू, गुरु शिखर ते सगळं आहे. आता इथं दिसा, हा जो तुमचा अरवली आहे, इकडच्या प्रदेशाला मारवाडचा प्रदेश म्हणतात आणि त्याच्या पूर्वेकडच्या प्रदेशाला मेवाडचा प्रदेश म्हणतात. तो तुमच्या ऑप्शन मध्ये दिसलेला चित्तोडगड जो आहे ना, हा चित्तोडगड मेवाडमध्ये आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं होतं. इतक्या बारकाईने तुम्ही वाचता की नाही मला माहित नाही, पण कंटेंट तयार करताना आमचं शिक्षक म्हणून काम असलं पाहिजे की जास्तीत जास्त 100% ऍज इट इज प्रश्न येणार नाहीये, पण प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त गोष्ट तुम्हाला लवकर कशी सापडेल या प्रिसाईज पद्धतीनं कंटेंटमध्ये देणं हे काम आहे. त्यामुळे या पद्धतीनं तुम्हाला सापडलेलं आहे हे लक्षात घ्यायचं. अजून या ठिकाणी एक गोष्ट घेतली, आपल्याच पुस्तकामधला खनिज संपत्ती चॅप्टर आहे. तांबे दिसतंय, तांब्यामध्ये 1 नंबरला कोण हो? राजस्थान, त्यामुळे त्याला तांबावतीचा प्रदेश म्हणायचे. दुसरं, आपल्याच पुस्तकामधल्या खनिज संपत्तीमध्ये दिसतंय चांदी पण तिकडेच सापडते, प्लस तुमचं जस्त आणि शिशे आले का पेपरमध्ये? पुढे दिसतंय हो, जस्त आणि शिशे राजस्थान. मी खनिज संपत्ती करताना कसं करायचं हे ऑलरेडी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आता तितका वेळ नाहीये, पण लेक्चरमध्ये या गोष्टी डिटेल घेतलेल्या आहेत, हे साधारणतः आपण इथं बघू शकतो. क्लिअर आहेत? प्रश्नाचे कंटेंट कसे असतात, ते कसे एक्सेप्ट करायचे, तुमचे सोर्सेस किती प्रिसाईज असले पाहिजेत, हे तुम्हाला इथून गोष्टी लक्षात येतील. पुढे साधारणतः हा तर माझा ब्रँड प्रश्न आहे, आणि मी म्हटलं होतं या प्रश्नानं 8 वर्ष झालं गॅप घेतलाय. 2017 नंतर राज्यसेवेला हा दिसला नाही, कंबाईनला दिसला 2-3 वेळा, राज्यसेवेला आला नाही. त्यामुळे जुन्या पॅटर्नला फॉलो केलेला प्रश्न आहे. लेक्चरमध्ये पेपर पोरांना सोडवताना आठवलं असेल, मी सांगितलं होतं बघा, ते ब्राझीलचं रोका. आम्ही ट्रिक केली लेक्चरमध्ये असताना की ब्राझील हा साखरेच्या उत्पादनामध्ये सगळ्यात पहिला देश आहे. साखरेला आपल्याकडे साखरपुडा असतो लग्नाच्या आधी, त्याला आपण रोका असं म्हणतो, आणि रोका आणि ब्राझील इथे येतं. त्यामुळे ड ला तुमचं 1 असलं पाहिजे, ड ला 1-2 ठिकाणी, आणि त्याच्यावरून तुम्हाला हे तुमचं काँगो आणि मध्य आफ्रिकामध्ये तुमचं मसाला काँगोचा असं आम्ही साधारणतः पाठ केलं. त्यामुळे अ ला 2 आहे तुमचं. ईशान्य भारतामध्ये झूम आहे, हे पण तुमचं कळलं पाहिजे. व्हिएतनाममध्ये रे आहे तुमचं, मलेशियामध्ये लणाग आहे तुमचं, श्रीलंकेमध्ये चेन्ना अन्न आहे, हे केलं. तर आता एवढ्यावर थांबलो नाही, ही झाली भारतातली. मी असं सांगितलं होतं यावर्षी की एक तर जगातली स्थलांतरित शेती किंवा भारतातल्या स्थलांतरित शेतीचं नाव विचारतील. त्यांनी आता जगातलं विचारलं, उद्या कदाचित भारतातले विचारतील, पण हा फिक्स कॅटेगरीतला प्रश्न आहे. आपल्या भारताच्या भूगोलाच्या पुस्तकात दिसलं तर तुम्हाला हा 12 नंबरचा मिसलेनियस टॉपिक सगळं एकत्र केलंय मी. तिथं बघा, जगातली स्थलांतरित शेती काय काय विचारलं तुम्हाला. इथं तुम्हाला मसाला काँगोचा मसाला विचारला होता आता तुम्हाला. त्यानंतर तुमचा व्हिएतनामचा रे विचारलेला आहे. त्यानंतर ब्राझीलचा रोका विचारलेले, सगळं दिसतं का इथंच. याच प्रकारच्या गोष्टी असतात. आणि मग झूम, ईशान्य भारतामध्ये झूम आहे, तिथला कंटेंट आहे परफेक्ट. मला नाही वाटत यावर्षी भारताच्या भूगोलाचा एकही प्रश्न आपल्या पुस्तकाच्या बाहेर, इव्हन महाराष्ट्राचा जो लोकसंख्येचा होता तोही आपल्या पुस्तकाच्या बाहेर नाही गेला. त्यामुळं सॅटिस्फॅक्शन त्यावेळेला भेटत असतं, या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आणि तुमचं स्टुडंट म्हणून काम असलं पाहिजे की आपल्याकडे असणारा कंटेंट हा एक्झाम ओरिएंटेड असायला हवा. ओके.
पुन्हा एकदा सांगतो, हे माझ्या पुस्तकाचं प्रमोशन नाही, सगळ्या पुस्तकांमध्ये एमपीएससीच्या स्थलांतरित शेती छापलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मास्तर म्हणणार आहे हा माझ्या पुस्तकात आला. तुमचं काम असलं म्हणजे तुम्ही पेपरच्या आधी केलता का, एवढं लक्षात घ्या. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. त्यानंतर आता हे एक आहे साधारणतः वर्ल्ड जिओग्राफीची आपली सेपरेट बॅच आहे. वर्ल्ड जिओग्राफीला मी राज्यसेवेच्या रिव्हिजनच्या बॅचमध्ये 4 तास घालवले होते, कारण मागच्या वर्षी त्यांनी विचारलं होतं अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातली सर्वात लांब नदी कुठली. याच्या आधी विचारलं होतं पेरू आणि बोलिव्हियाच्या सीमेवरचं टिटिकाका सरोवर. म्हटलं 2 तास पुराणा देऊयात आणि अॅटलास मधनं सगळं घेऊयात. इतकं सगळं केलं तरी सुद्धा काही प्रश्न असे असतात ते तुमच्या आवाक्याच्या बाहेर आउट ऑफ द बॉक्स जातातच, किंवा याला आपण म्हणूया डीप, किंवा याला आपण म्हणूयात लेअर 4चा प्रश्न. इतक्या डीप मध्ये गेला. मी इथपर्यंत घेतलं होतं बरं का. अमेरिकेमधले सरोवर म्हणजे याला म्हणतो आपण 5 ग्रेट लेक्स. मी पोरांची पंचमहासरोवर सुद्धा पाठ करते, म्हणजे ही तुमची साधारणतः पंचमहासरोवर आहेत. हे लक्षात ठेवायचं. ह्युरॉन, मिशिगन, व्हिक्टोरिया, ह्युरॉन, मिशिगन, एरी आणि ओंटारिओ ही तुमची पंचमहासरोवर आहे साधारणतः, जी की तुमच्या कॅनडा आणि युएसएच्या बाउंड्रीवर आहे. त्यांनी प्रश्न काय विचारला माहितीये का, या भागात असणारी लोह खनिजाची खाण. मग मी पण पेपरमध्ये सोडवताना प्रयत्न केला एलिमिनेशनचा. काय एलिमिनेशन केलं, मला 100% माहिती आहे. बर्मिंगहॅम, ज्याचा अभ्यास चांगला आहे, ज्याला पिक्चर बघायला आवडतात हॉलिवूडचे, त्याला माहिती आहे बर्मिंगहॅम हे अमेरिकेमध्ये नाही, तर ते वेस्टर्न इंग्लंडमध्ये किंवा वेस्टर्न युरोपचा भाग येतो. त्यामुळे हे 100% चुकीचं आहे. मला जर माहित असेल, मला जर अमेरिकेचा नकाशा प्रॉपर माहिती आहे, जो की आपण लेक्चरमध्ये होता, हे जे सियारा नेवाडा आहे ना, हे तुमचं कॅलिफोर्नियाच्या भागात येतं. 5 म्हणजे असा जर तुमचा साधारणतः युएसए घेतला तर या भागामध्ये 5 ग्रेट लेक्स येतात आणि या भागामध्ये कॅलिफोर्निया येतं. त्यामुळे नेवाडा सुद्धा बाजूला काढला. शिल्लक काय राहिलं माझं 2. ओके. आणि या 2 मधलं तुम्ही 50-50 पोहोचला तरी ठीक आहे. काहींची उत्तर बरोबर आली, काहींची उत्तर चुकली. हे लक्षात घ्यायचं. याचं उत्तर बेसाबी आहे. हे जे मॅग्नेटो गार्क्स जे आहे, तुम्ही लेनिनग्राड वगैरे ठिकाणं माहिती आहे, हे रशियाचं स्टील हार्ट ऑफ रशिया असं याला म्हटलं जातं. तिथं लोक याच्यासाठी येत आहेत. आणि मेसाबी जे आहे, मेसाबी नावाचं रिजन आहे, तुम्हाला इथं जस्ट एका ओव्हरलुक साठी टाकतो. हा तुमचा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. इथं तुमचे हे बघा, या भागामध्ये तुमचे 5 ग्रेट लेक्स तुम्हाला दिसतील. या भागामध्ये कॅलिफोर्निया आहे, त्यामुळे इथं तुमचा नेवाडा असणार आहे आणि इथं तुमचं साधारणतः मेसाबी नावाची रेंज आहे. हे लक्षात घ्या. क्लिअर आहे सगळ्यांना? इथून आला वर्ल्ड जिओग्राफीला आयोग युपीएससी पॅटर्न फॉलो करते, पण आपण आपले प्रामाणिक प्रयत्न सोडायचे नाहीत. मी एवढं पण सांगितलं होतं लेकरांना की याच्या पलीकडे करू नका, याच्या पलीकडे आला तर तो कुणालाच येणार नाही, त्यामुळे तो त्याच अँगलचा प्रश्न आला. पण आपण तिथपर्यंत पोहोचतोय, तिथल्या अप्रोच पर्यंत आपण जातोय, ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ओके. त्यानंतर पुढच्या गोष्टीत, आता हे करत असताना वर्ल्ड जिओग्राफी करताना काय करायचं, मी कुठलंही पुस्तक वापरायला सांगत नाही. मी लेक्चरमध्ये सुद्धा वर्ल्ड जिओग्राफीला डायरेक्ट ॲटलास ठेवतो. वर्ल्ड जिओग्राफी तुम्ही ॲटलास जर घेतली ना, इकडच्या साईडला तुमचा पॉलिटिकल मॅप असतो, इकडे तुमचा फिजिकल मॅप असतो प्रत्येक खंडाचा. त्या प्रत्येक खंडामधल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने करा. नसेल जमत तर आपली एकदम छोटी 200-250 रुपयाची बॅच आहे वर्ल्ड जिओग्राफीची, ती पेपरच्या आधी करायची. मेन्सला काय कामाची नाही, पण प्रीच्या आधी तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना? तर हे एक लक्षात घ्यायचं. चला, पुढचा प्रश्न साधारणतः हा एक आहे. हा थेट कुणाच्याही पुस्तकातल्या भूगोलाच्या कंटेंटमध्ये नसेल, करंटच्या अँगलला प्रश्न असेल, किंवा ज्यांनी फॉरेस्ट रिपोर्ट ऑफ इंडिया केला, ओके, फॉरेस्ट रिपोर्ट ऑफ इंडिया 2023 केला इंडियाचा आणि महाराष्ट्राचा, तर ते साधारणतः व्यवस्थित लक्षात आलं असेल तुम्हाला कुठं असतं. मग मी लेकरांचं पाठ करून घेतलं होतं महाराष्ट्रामध्ये. एक लक्षात घ्यायचं, असा जर महाराष्ट्र तुमच्या समोर असेल तर मला सांगा, वनक्षेत्राचं प्रमाण बीडमध्ये, लातूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, या भागामध्ये असण्याचं काय काम आहे का? नाहीये. असेल जास्त तर एकतर ते गडचिरोली साईडला असेल किंवा तुमच्या कोकणाच्या साईडला असेल. कोकणामध्ये पण दक्षिण कोकणामध्ये जास्त असेल, उत्तर कोकणामध्ये ठाणे आणि मुंबईच्या बाजूला ते कमी असेल. हा अप्रोच झाला. मी पुराणा शिफ्टिंग कल्टिव्हेशन शिकवत होतो, जे मगाशी बघितलं ना आपण नावं, तिथं हा अप्रोच साधारणतः सांगितलेला होता. मग आपल्याला कळतं असं जर असेल तर सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे तर ते माझं गडचिरोलीला असले पाहिजे. अला जे माझा अप्रोच लागतोय ते 2 लागतंय. अला जर माझा अप्रोच 2 लागत असेल तर तिथंच माझं उत्तर साधारणतः निघतं. अजून बघूया, साधारणतः नागपूर त्याच्या जवळच येतं, त्या भागामध्ये पण वन जास्त असतील, त्यामुळे ब ला त्यांनी किती जोडी लावली बघा, ब ला 1 लावली. सगळ्यात कमी कुठं पाहिजे अप्रोचनुसार? ठाणे. ठाण्याच्या भागामध्ये शहरीकरण झाले, वनांची जंगलं गेली आणि कॉन्क्रीटचे जंगल आले, त्यामुळे सर्वात कमी इथं पाहिजे, ड ला 3 पाहिजे, ड ला 3 आलं इथं. हे लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्र भूगोलाच्या पुस्तकामध्ये एकाच पानामध्ये मी वनसंपत्ती टॉपिक दिलता. भारतीय वन अहवाल 2023 नुसार काय होतं, भारतातलं प्रमाण, महाराष्ट्रातलं प्रमाण, चॅम्पियन सेट यांनी केलेलं 6 वर्गीकरण, आणि इथून सुटला प्रश्न, वनक्षेत्राचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गडचिरोलीला आहे आणि एरियामध्ये सुद्धा आपण गडचिरोलीच आहोत. ते लक्षात घ्या. एरियामध्ये गडचिरोली, प्रमाणामध्ये गडचिरोली. तिथून जरी जोडी लावली असती तरी सुद्धा तुम्हाला तो प्रश्न सुटलेला असता. क्लिअर आहे सगळ्यांना? बेसिक, पुन्हा एकदा हा बेसिक माहितीवरचा प्रश्न आहे. याच्यावरती प्रश्न येईल का? या प्रत्येक कंटेंटवर प्रश्न आहे. पुढचा प्रश्न कदाचित महाराष्ट्रातले वनप्रकार, प्रत्येक वनप्रकारामध्ये कुठली झाडं येतात याच्यावरचा प्रश्न असू शकतो. हे साधारणतः आपण इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे.
ऑल गुड, जनता कळते सगळ्यांचं. तर हा कंटेंट होता तुमचा, लक्षात घ्यायचा. करंटमध्ये वनक्षेत्र आणि अहवाल जो आहे ना, फॉरेस्ट रिसर्च रिपोर्ट ऑफ इंडिया 2023 18वा अहवाल, तो करून ठेवा. इंडियाच्या कंटेक्सनं, मार्चच्या कंटेक्सनं प्लस करंटच्या अँगलनं कुठंही हा प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतो, ते लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आता साधारणतः जनरलाइज प्रश्न विचारलेला आहे, जिल्ह्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. आणि मला वाटतं मी पेपर झाल्यास टेलिग्रामला नोटिफाय करून दिलं, तर असंच टेलिग्रामला टाकलं होतं एकदा छत्रपती संभाजीनगरला गेल्यावरती. छत्रपती संभाजीनगरला आपण सिटी ऑफ गेट्स म्हणतो, त्यामुळे अला माझा ऑप्शन 2 आला पाहिजे, हे लक्षात. बघा सोडवताना कसा दिसतोय प्रश्न, सोडवताना मी स्वतः सोडवलेलं बघा. अला 2 इथं लावलेले साधारणतः ते आलं. सिटी ऑफ गेट्स 52 तरड्यांचं शहर असं म्हणतात त्याला, हे लक्षात घ्यायचं. दुसरं, महाराष्ट्रातलं पर हेक्टरी तांदळाचं उत्पादन आहे, ते पर हेक्टरी तांदळाचं उत्पादन तुम्हाला भंडारा गोंदियाच्या भागात जास्त दिसेल. त्यामुळे निर्विवादपणे गोंदिया जो आहे तो तांदळाचं शहर आहे, त्यामुळे ब ला तुमचं 3 आहे. इथंच माझं उत्तर निघलं आणि मी 4 लिहिलं. क्लिअर आहे सगळ्यांना. जालना पुन्हा तुमचं उपग्रह अनुश्रवण केंद्र वगैरे ते ठीक आहे. आता बरेच लेकर असं म्हणतायत की सर हा प्रश्न हॅश केला पाहिजे, मुळात हा प्रश्न चुकला नाही पाहिजे. हा जनरल अनालिसिसचा प्रश्न आहे आणि तुम्हाला वर्ध्याची स्थापना कधी हे माहित असो किंवा नसो, तुम्हाला हे 2 गोष्टी माहित असल्या पाहिजे, यातून प्रश्न बरोबर आला. आता काही लेकरांनी मला मेसेज केली, सर याला हॅश करायला सोडूच द्या, गुगलला किंवा सगळीकडे गॅजेटमध्ये सापडते वर्ध्याची स्थापना 1862 आहे, पण हॅश करायच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. आयोगाचा परंपरा आहे की जोडीपैकी एक जोडी चुकीची असेल तर शक्यतो आयोग हॅश करत नाही. सो ज्याला ज्या पद्धतीने करायचं स्वातंत्र्य तुम्ही आयोगाला पाठवू शकता कॅन्सल करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी, त्या पद्धतीने प्रयत्न करून बघा. माझं मत असलं पाहिजे हा सिंपल कॅटेगरीचा प्रश्न आहे, हा साधारणतः तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे. इथं आयोगाची प्रिंटिंग मिस्टेक किंवा काहीतरी गडबड झाली असेल, 1862 ऐवजी 1962 असं साधारणतः तिथं नव्हतं पाहिजे, 1862 ही तिथं करेक्ट फॅक्ट आहे. सो तुमच्यानुसार कॉल घ्या आणि त्यानुसार बघा थेट प्रश्न असण्यापेक्षा जनरल कॅटेगरीचा प्रश्न आहे असा प्रश्न विचारला. त्यानंतर हा प्रश्न माझा स्वतःचा पेपर आहे आणि तुम्हाला कळेल मी टिक केलेला ऑप्शन चुकीचा टिक केलेला आहे. बराच विचार केला, एलिमिनेशनला मी 3 लिहायचं का 4 लिहितं, बघा काही टिक तुम्हाला दिसते आणि अनालिसिसला मी त्याला 3 ला टिक केले. काय असतं, हा प्रश्न जमलाच नाही पाहिजे. जमला असेल राज्यसभेच्या पूर्वला त्याला हार्ड्स ऑफ आहे, पण त्याला जो पाठ करून जमला नसेल, त्याला ढगात गोळी मारली असेल आणि मग त्याचं 3 उत्तर बरोबर असेल. हा प्रश्न कुठं आला पाहिजे का, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया 2023-24, त्याच्यामध्ये शेवटचे काही अनेक्जर असतात, त्याच्यामध्ये टोटल उत्पादन, टोटल पिकांचं उत्पादन, टोटल हेक्टरी उत्पादन याचे काही चार्ट्स असतात 3-4, त्यातला प्रश्न आम्ही जुन्या ऑब्जेक्टिव्हच्या मेन्सला ऍग्रिकल्चरमध्ये पोरांना मी शिकवायचो, GS4 मधल्या ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सला. आता हे करणं गरजेचं नव्हतं, तुम्ही 3 लिहा 1 लिहा. हा प्रश्न चुकणे या कॅटेगरीतला होता. पुन्हा हा प्रश्न मेरिट डिसाइडेड असणार नाही, त्यामुळे या प्रश्नातनं पॅनिक व्हायचं नाही. हा चुकला तरीही चालेल, अडचण नाही. मला स्वतःला हा प्रश्न जमलेला नाहीये, हा प्रश्न चुकलेला आहे, हा साधारणतः आपण लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर पुढे साधारणतः हा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राची खनिज संपत्ती याच्यावरती प्रश्न विचारला. तुम्हाला दुसरं वाक्य माहित असलं पाहिजे होतं आणि त्यानंतर तुम्ही सोडवलं असतं तर गोष्टी बरोबर आल्या असत्या. बघा, राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे आणि शिशे या खनिज उत्पन्नासाठी खाजगी क्षेत्रांना परवानगी करण्यात आली. कुठलाही खनिज संपत्ती टॉपिक महाराष्ट्राच्या अँगलला घेताना एकतर आयोगाला मागच्या 3 वर्षापासून लय आवडते. 24ला त्यांनी तेवालासा, बांधारा, खुगूस ही दगडी कोशीची खाण विचारली, तिथून हा टॉपिक डीप मध्ये गेला पाहिजे अशी अपेक्षा होती आणि त्यामुळे यावर्षी लेकरांना एक खान महामंडळ वगैरे ही साधारणतः गोष्टी सांगितलेल्या होत्या. आपल्याकडे खनिज धोरण राज्याचं 99 प्रमाणे होतं आणि अशी शक्यता असू शकते का असा एक विचार करणं जनरल अपेक्षित होतं. दुसरं वाक्य मात्र 100% बरोबर आहे. महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचा विचार केला तर 60% खनिज संपत्ती तुमची नागपूरमध्ये सापडते, 20% खनिज संपत्ती तुमची कोकणात सापडते, त्यामुळे हे दुसरं वाक्य 100% बरोबर आहे. पण ऑप्शन मध्ये ह्या सगळ्यांचा रेफरन्स सापडतो, मग थोडीशी गडबड झाली. तिसरं वाक्य, महाराष्ट्र राज्य खान महामंडळाची स्थापना 1973 आहे. आता मला सांगा, ज्यांनी अभ्यासच केला नाही किंवा हे पाठच केलं नाही, 73 असो नाही तर 74 असो, यात मला सांगा ही गोष्ट पेपरात माहिती आहे का तुम्हाला? नाही. आणि मग एक लास्ट अप्रोच, आम्ही आधी कंटेंट, लास्ट अप्रोच एक लक्ष ठेवा, जोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी माहित असतात तोपर्यंत त्याला नाकारू नका. हे पण 99 आहे का नाही मला माहित नाहीये समजा, असं एक्झाम्पल घेऊ, आणि हे पण 73 आहे का नाही माहित नाही, मग शक्यतो त्याला नाकारायचं नाही. हा अप्रोच एक ठेवला असता तर तुम्ही 3ही विधाने बरोबर घेतली असती आणि 3ही विधानं तुमची आयोगानं पण बरोबर दिलेली आहेत. पण प्रत्येक वेळेला हेच बरोबर येईल का असं नाहीये. हा प्रश्न तुमचा लास्ट सर्वायवल ऑप्शन असला पाहिजे. त्याच्या आधी हे जे बी वाक्य जसं कंटेंट आहे तसं कंटेंट असलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि याच्यावर एक कळतं की राज्यसेवा जरी करत असला तरी सुद्धा महाराष्ट्राची खनिज संपत्ती डिटेलमध्ये केली पाहिजे. त्याच्या संबंधी युट्यूबला व्हिडिओ मी टाकणार आहे, आपल्या लेक्चरमध्ये तर मी डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी घेतलेल्या असतात. हे एक साधारणतः आपण इथे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे साधारणतः, हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न होता. हा प्रश्न मी कसा सोडवला हा साधारणतः तुम्हाला सांगतो.
कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी? कालांतर संस्कारामध्ये काय माहितीये का, हा जो एक्स्ट्रा टाइम काउंट झालेला असतो तो आपण दरवर्षी ऍड करत नाही, तो काही काळानंतर ऍड करतो. मग तुम्हाला माहितीये लीप वर्ष आपण शाळेमध्ये प्रयोग करायचो, दर 4 वर्षानंतर लीप वर्ष येतं, त्याला 4 भाग जातो, ते लीप वर्ष असतं. हे कशावरून आलं? पृथ्वीचं परिभ्रमण आणि परिवलन लक्षात घ्यायचं. सूर्याभोवती पृथ्वी फिरायला किती दिवस लागतात सगळ्यांना माहितीये, 365. पण हे असं उत्तर नाहीये, तिला फिरायला एक्झॅक्टली 365.25 दिवस लागतात, म्हणजेच 365 दिवस आणि 6 तास लागतात. क्लिअर आहे? म्हणजे एका वर्षाचे 365, दुसऱ्या वर्षाचे 365, तिसऱ्या वर्षात 300, चौथ्या वर्षाचे. पण हे 6 तास 4 वर्षाचे काढले तर ते 24 तास होतात. आणि 24 तास म्हणजे काय झाला, तुमचा एक दिवस असतो. आणि दर 4 वर्षांनी आपण काय करतो, फेब्रुवारीमध्ये 28च्या ऐवजी 29 दिवसाचा महिना आणतो. म्हणजे आपण हे इथं सेटल केलं. पण हे कुणाच्या तुलनेत आलं? हे झालं सूर्याच्या तुलनेमध्ये, कारण आपण पृथ्वीचं परिभ्रमण काढलं. ही जी दुसरी गोष्ट ना, अधिक मास, मला वाटतं आता रेकॉर्ड करताना अधिक मास चालू आहे, जावयांचे लाड चाललेत सगळीकडे, बरोबर ना? हा अधिक मास म्हणजे काय? एक्स्ट्राचा महिना आहे, मराठी कालगणनेनुसार एक्स्ट्राचा महिना. हे जे येतं ही चंद्राच्या आधारावरती आपण जी कालगणना करतो त्या संदर्भाने येतं. एक सिंपल आहे, पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी मी तुम्हाला 365 दिवस सांगितला आणि चंद्राचा तो कालावधी आहे 354 दिवस. मग काय होतं, एक वर्षात पृथ्वी 365, हा 354, दुसऱ्या वर्षी हे पण 365, इथं 354, तिसऱ्या वर्षी हे 365, हे 354, म्हणजे दरवर्षी 11 दिवसांचा गॅप पृथ्वी आणि चंद्राच्या परिभ्रमणामध्ये पडतोय. म्हणजे चंद्र 11 असा 3 वर्षामध्ये 33 दिवस मागे पडतो आणि अधिक महिना 3 वर्षातनं एकदा येतो. आलं का ध्यानात आता? म्हणजे कालांतर संस्कारासाठी ते टाइम लॅप्स भरून काढण्यासाठी आपण 3 वर्षातनं एकदा मराठी कॅलेंडरनुसार अधिक महिना ऍड करतो. आला का अधिक मास? म्हणजे मला बाकीच माहित नाही. आता हा क्षय मास आणि हा तिथिवृद्धी लोक मलाही माहित नव्हतं. मग मी काय म्हटलं, लीप इयर 100% असणार आहे, म्हणजे माझ्या ऑप्शन मध्ये ए आलं पाहिजे आणि अधिक मास पण 100% असलं पाहिजे. जर माझ्याकडे हे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत तर दोन्ही गोष्टी दाखवणारा एकच ऑप्शन होता, अ आणि ब, आणि याच्यावरनं माझं उत्तर आलं वरीलपैकी सर्व. आयोगानं पण उत्तर तेच दिले. चेंज व्हायची शक्यता फार कमी आहे. ए बी सी डी अंक हा पुन्हा एकदा कुठल्या तरी, मला वाटतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MSc जॉग्राफीच्या सेक्शन मधला हा एक कंटेंट आहे पुस्तकातला. लेक्चर मध्ये आपण लीप इयर पर्यंत बघितलेलं असतं. यावर्षी अधिक मास चर्चेत आहे, त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न आला. पेपर सेट करणारा जो माणूस आहे यावर्षीचा, त्याला हॅट्स ऑफ आहे. सुंदर पद्धतीने टाईप. पण हा सगळ्यांना जमेल का? हा जर अप्रोच ठेवला ना सगळं घेऊन जायचं तर बरोबर आला. आणि याच्यामध्ये 80% पोर आहेत सध्या, त्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी जणांचा बरोबर आलाय. त्या अप्रोचनं हे एक आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे साधारणतः 23 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा लमान तांडा या भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करायला किती लोकसंख्या आवश्यक आहे? आता सिंपल, पंचायत राज तुम्ही केला असेल, मला नाही वाटत बऱ्याच जणांनी केला असेल, पण जरी केलं असेल तरी एवढं पाठ केलं असतं की 1000 मिनिमम लोकसंख्या पाहिजे, त्यासाठी ग्रामपंचायत आहे. पण थोडेसे निकष बदलून करंट मध्ये त्यांनी 700 केलं. हा प्रश्न बरोबर यायची शक्यता बऱ्याच जणांची फार कमी. जरी लिहिलं, जुने लेकर आहेत ना, त्यांनी 100% हे 600 लिहिण्याची शक्यता इथं जास्त आहे. त्यामुळे हा पुन्हा एकदा मेरिट डिसाइडिंग प्रश्न असणार नाही. हा थोडासा टफ कॅटेगरी किंवा आउट ऑफ द बॉक्स फॉर जॉग्राफी असा प्रश्न मी सांगेल. हा प्रश्न पुन्हा एकदा मेरिट डिसाइडर असणार नाही. ते नाही बरोबर आला तरी सुद्धा चालते, हरकत नाहीये. आता इथं तुमचे साधारणतः भूगोलाचे प्रश्न संपले. 15 प्रश्न, 15 प्रश्नाचं कॅटेगरेशन आपण केलं तर साधारणतः तुमचे 7 प्रश्न हे इझी कॅटेगरी मधले होते. 2 प्रश्न मी मॉडरेट कॅटेगरीमध्ये टाकतो आणि टफ कॅटेगरीमध्ये 7 आणि 2 9, 6 प्रश्न मी टफ कॅटेगरीमध्ये टाकतो. क्लिअर आहे सगळ्यांना? सिंपल पद्धतीने लक्षात घ्यायचं. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो कुठले इझी होते, पेपर तुमच्या समोर असेल, पुन्हा एकदा मी मागं घेत बसत नाहीये. पहिला प्रश्न आपण बघितला, कुठला वाला पहिला प्रश्न होता, सूर्यमालेतला तुमचा हा ग्रह, तर तो मी मॉडरेट टू टफ कॅटेगरीमध्ये टाकतो साधारणतः प्रजापती ग्रहाचा. त्यानंतर महालवारीचा प्रश्न इझी कॅटेगरी, जरी जॉग्राफीचा नसला तरी सुद्धा. तिसरं मध्यांबर तपांबर सीतांबर इझी कॅटेगरी, हा चुकलाच नाही पाहिजे तुमचा प्रश्न. त्यानंतर तुमचा आर्यल सिंग हा थोडासा टफ कॅटेगरीमध्ये जाईल, बऱ्याच जणांनी हा कंटेंट केलाच नव्हता. त्यानंतर हिमालयाचं पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, सिंधू ते इझी मधला इझी कॅटेगरीचा प्रश्न होता. त्यानंतर तुमचं ठाणे छत्रपती संभाजीनगर हा सुद्धा तुमचा इझी कॅटेगरीचा प्रश्न होता, तो तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे. त्यानंतर आरोलीचा प्रश्न हा सुद्धा अप्रोच नुसार इझी मध्ये टाकतो मी, हा चुकायला नव्हता पाहिजे तुमचा. त्यानंतर स्थलांतरित शेतीची नावं इझी कॅटेगरीचा प्रश्न चुकला नाही पाहिजे तुमचा प्रश्न. त्यानंतर पुढचा गडचिरोलीचा प्रश्न हा सुद्धा अप्रोच नुसार, पण मी तो मॉडरेट मध्ये टाकतो, तो इझी मध्ये टाकत नाही, पण अप्रोच जमला त्याला जमला असेल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर गोंदिया सिटी ऑफ गेट्स हा अप्रोच नुसार मॉडरेट मध्ये टाकूयात आपण, साधारणतः बऱ्याच जणांचं लिंक इथं लागलेली नसेल. त्यानंतर राज्य खनिज धोरण हा जर ऑल ऑफ द अबोव्हची सवय असेल तर इझीला असेल,
पण ती सवय नसेल तर मॉडरेट टू टफ असा प्रश्न गेला असेल पोरांचा. लीप इयरचा प्रश्न वाला होता. ऑल ऑफ द अबव असेल तर इझी मध्ये गेला असेल, अदरवाईज तो टफच प्रश्न होता. आणि लबान तांडा जी ग्रामपंचायतीची संख्या हा मी टफ मध्ये टाकतो किंवा त्याला आउट ऑफ द बॉक्स टाकतो. असं जर वर्गीकरण केलं साधारणतः तर माझ्याकडं भूगोलामध्ये इझी प्रश्न 7 होते. म्हणजे हे 7 चुकलेच नाही पाहिजे, नाही तर तुम्ही मेरिटच्या बाहेर. हे 7 आणि यामधला 1 जमला पाहिजे आणि यामधले किमान 2 जमले पाहिजेत. 7 अधिक 1 8 आणि 2 10. 15 पैकी जर भूगोलाचे 10 प्रश्न जमले असेल तर तुम्ही बऱ्या लेवलला आहात, तुम्ही स्पर्धेमध्ये आहात या पेपरला, एवढं सांगतो मी साधारणतः. क्लिअर आहे सगळ्यांना? तिथून पुढे जितके जास्त तेवढा बोनस आहे, कारण तो ऍव्हरेज मार्क्स हे 9 ते 10 आहेत भूगोलाला यावर्षी. म्हणजे 8 पण काही जणांना मार्क आहेत, पण 9 ते 10 हे ऍव्हरेज स्कोर मी या ठिकाणी घेतोय. आता त्यानंतर घेऊयात इकॉलॉजी. इकॉलॉजीची आपण 54 पानांची एक नोट मी लेक्चरला दिली आणि 6 तासांमध्ये यावर्षीचं पर्यावरण मी घेतलेलं होतं. 5च प्रश्न शेवटचे ते व्यवस्थित पद्धतीने बघूयात काय झालं त्याच्यामध्ये. पहिला प्रश्न आहे एक्सपेक्टेड प्रश्न होता, कारण याच्या आधी हरितगृह वायू ग्रीन हाऊस इफेक्ट याच्यावरती प्रश्न विचारला होता. काय विचारले? खालील प्रमुख हरितगृह वायूंचा त्यांच्या जागतिक तापमानवाढीच्या कारणीभूत असण्याच्या टक्केवारीनुसार, लेअर 1 नुसार जाऊयात. पहिलं तुम्हाला माहित पाहिजे व्हॉट इज ग्रीन हाऊस गॅसेस, त्यानंतर माहित पाहिजे ग्रीन हाऊस इफेक्ट, त्यानंतर येतं तुमचं ग्लोबल वॉर्मिंग आणि मग येतं क्लायमेट चेंज. लेअर 1. लेअर 2 माहित पाहिजे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहेत, लेअर 2. तिसरं म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते तर त्याची टक्केवारी किती, लेअर 3 चा प्रश्न विचारला. एवढं तर माहिती आहे कार्बन डायऑक्साईड तुमच्या वातावरणामध्ये 60% असतो, मिथेन तुमच्या वातावरणामध्ये 20% असतो. इथंच तुमचे 2 ऑप्शन कॅन्सल झाले. ऑप्शन नंबर 1 आणि 2 इथं राहिला. मग तुम्हाला हे 2 आले, इथं लक्षात घ्यायचं. मी लेकरांना सांगितलं होतं हा 1 नंबर हा 2 नंबर. क्लोरोफ्लोरोकार्बन 3 नंबरला येतो 14% आसपास. N2O मग येतो 4 नंबरला 6% आणि त्यानंतर गोष्टी. बऱ्याच जणांची कन्फ्युजन काय झालं माहितीये का, पोरांनी हे CFC म्हणजेच फ्लोरिनेटेड गॅस घेतले. फ्लोरिनेटेड गॅसचा एक पार्ट क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, पण ग्रीन हाऊस गॅसमध्ये आपण क्लोरोफ्लोरोकार्बन UNFCCच्या डाटानुसार सेपरेट ट्रीट करतो. UNFCC न 7 ग्रीन हाऊस गॅसेसची लिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये CFC वेगळा घेतात. CFC तर दिला नाही, त्यामुळे तुम्हाला नायट्रस ऑक्साईड आधी घ्यायचा होता आणि फ्लोरिनेटेड वाळू ते 2.5% असतात, तो शेवटी घ्यायचा होता. हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार तुमचं उत्तर मग इथं 1 आलेलं आहे. बेसिक प्रश्न आहे हा, चुकायचा नाही. आता याच्या पुढे काय राहील सर, याच्या पुढचे प्रश्न असतील ग्रीन हाऊस गॅसेसचे सोर्सेस. कार्बन डायऑक्साईड झाडं कापल्यामुळे तयार होतो. मिथेन तुमच्या भात शेती किंवा शेताच्या पाणथळ जमिनीमधनं जातो. नायट्रस ऑक्साईड तुमचा नायट्रोजिनस जे फर्टिलायझर्स असतात त्यातनं जातो. याचे सोर्सेस करून ठेवा. एकाच अँगलनं प्रश्न फिरेल 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 आणि याचंच रिफ्लेक्शन पुढे तुम्हाला क्योटो प्रोटोकॉलमध्ये दिसतं. ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्तरदानात घट करणे म्हणजेच हवामान बदल रोखणे जे होतंय ते, त्याच्यावरती तो प्रश्न होता. इझी कॅटेगरी आहे. मला वाटतं मी इथं आपल्या लेक्चर मधले किंवा नोट्समध्ये बघा हरितगृह वायू कुणी दिलाय, ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण इथं दिलेलं आहे, त्याच्यामधनं हा साधारणतः प्रश्न आला. इव्हन पुढचे प्रश्न पण आपण तयार करून ठेवले नोट्समध्ये. आपल्या स्त्रोत काय आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, हे साधारणतः आपण इथं व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमचा जीवसंहिता किंवा बायो ही संकल्पना कुणी मांडली. हाच एक थोडा पर्यावरणातला फॅक्च्युअल प्रश्न होता. बाकी 4 एकदम सोपे होते. चुकला तर इथं शक्यता जास्त आहे, पण बरेच जण चुकले नसतील. का चुकले नसतील त्याचं कारण सांगतो. कारण लेक्चरमध्ये सगळ्यांनीच माझ्यासहित हे पाठ करून घेतलं असेल. तुम्हाला माहिती आहे आता हॅकेल म्हणजे काय, तुमचा इकॉलॉजीचा जनक. स्टान्सले कशासाठी, तुमच्या इकोसिस्टीमसाठी. त्यामुळे 2 ऑप्शन ते इथंच कट झाले. शिल्लक राहिले 2 मधली 50-50ची शक्यता तुम्हाला जास्त आहे. पण हा तुमचा मॅकनॉटन नोव्हल हा इकॉलॉजीच्या व्याख्येसंदर्भात त्याचं पुस्तक पण आहे इकॉलॉजीवरती, त्यासाठी आहे. आणि हा तुमचा क्लेमेंट जो आहे त्यानं बायोम नावाची संकल्पना मांडली. बायोम म्हणजे जीवसैनिक. तुम्ही टुंड्रा तैगा असं म्हणतो ना आपण, किंवा हॉट वेट इक्वेटोरियल रिजन, त्याला आपण बायोम्स असं म्हणतो साधारणतः. परिसंस्था छोटी किंवा मोठी दोन्ही पण असू शकते. बायोम हा लार्जर असतो, हा त्यातला डिफरन्स आहे साधारणतः. तर इथं आपण साधारणतः इथं लक्षात घेतलं पाहिजे. ऑल गुड, क्लिअर आहे जनता. सो त्या अँगलनी इथं प्रश्न आहे, तो चुकायचा नाहीये. आता काय कळालं, पर्यावरणातल्या सगळ्या संकल्पनांचे जनक जे आहेत किंवा त्याचे एन्व्हायरमेंटलिस्ट जे आहेत ते पाठ करून ठेवा. आणि याच्या पुढे याच्या व्याख्या बघा. परिसंस्थेचा एक प्रश्न विचारला इथंच तो वाला, हा मॉन्ट्रियल कराराचा एक प्रश्न बघून मग परिसंस्थेचा बघूयात. पुढीलपैकी कोणता विधान हे मॉन्ट्रियल करार संबंध आहे. बघा आता ओझोनवरती आतापर्यंत राज्यसेवेच्या पूर्वला 3दा प्रश्न आला. एकदा विचारला ओझोन डे कधी असतो, 16 सप्टेंबर. दुसरा विचारला लंडन करार ओझोनच्या संदर्भानं मल्टीलायनर प्रश्न. आणि तिसरा हा प्रश्न आहे ओझोनचे 6 करार जर पाठ असतील ना. पहिलं तर ओझोनचं छिद्र आपल्याला सापडलं 1985 ला अंटार्क्टिकावरती, म्हणजे दक्षिण ध्रुवावरती. त्यानंतर लगेच त्याच वर्षी सगळे लोक असे हे झाले साधारणतः चिंतेत. पण 1985 लाच त्यांनी व्हिएन्ना नावाची परिषद बसवली. पण यात काय ठोस पावलं उचलले नाही. त्यांनी असं सांगितलं की बा आपण काम करूया या संदर्भानं. मग 1987 ला त्यांनी मॉन्ट्रियल परिषद या ठिकाणी भरवली आणि त्यांनी मॉन्ट्रियल करार केला.
तेव्हा त्यांना कळलं होतं की हे जे ग्रीन हाऊस गॅस आहेत, कुठले पर्टिक्युलरली क्लोरोफ्लोरोकार्बन आहेत, हे तुमच्या ओझोनच्या डिप्लिशनला कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी इथं हाच निर्णय घेतला. त्यामुळे वाक्य 100% बरोबर असलंच पाहिजे होतं यातलं. दुसरा, पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिस्थितिकी संतुलन जैविकतेचा सेपरेट करा आहे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, जो की तुमचा 23 डिसेंबर 1993 आय थिंक या साली नाही 29 डिसेंबर 1993 या दिवशी साधारणतः लागू केलेला होता. त्यामुळं तो इथं येत नाही. सपशेल चुकीचं, इथं सपशेल चुकीचं येत आहे. त्यामुळं 1 आणि 3 मध्ये बघू. ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास, मॉन्ट्रियल स्पेशल आपण क्लोरोफ्लोरोकार्बन आणि ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्पादन आणि उत्सर्जन यावरती आणला होता. ध्रुवामध्ये इथं जर दक्षिण ध्रुव असतं कदाचित तर मी विचार केलेला असता, पण इथं दक्षिण ध्रुव नाहीये. आणि त्यामुळे तिसरं वाक्य हे थोडंसं एक्स्ट्रीम ठरतं आणि एक्झॅक्टली उत्तर द्यायचं असेल तर माझं 1 ठरतं. हे करून ठेवा. ओझोन आयोगाचा आवडता प्रश्न असं लेक्चरमध्ये मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं होतं. ओझोनवरती प्रश्न आला. ओझोनचे 5 ते 6 करार, व्हिएन्ना आहे, मॉन्ट्रियल आहे, नंतर लंडन करार आहे, मग तुमचा कोपनहेगन करार आहे किंवा हेल्सिंकी आहे, आणि आता रिसेंटली तुमचा किगाली अग्रीमेंट आहे, ज्या मॉन्ट्रियलमध्ये आपण चेंज केला. म्हणून कदाचित त्यांनी मॉन्ट्रियल करारावरती प्रश्न विचारला. ओझोन डे 1 लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. इव्हन 16 सप्टेंबर 1987 ला मॉन्ट्रियल करार झाला. त्या 16 सप्टेंबरच्या स्मरणार्थ आपण ओझोन दिवस त्या दिवशी साजरा करतो. हे गोष्टी इथं लक्षात असली पाहिजे. दुसरा आहे, आता बघा हे आता लेक्चरची स्लाइड घेतली, पण ती कॅम्प स्कॅनर मध्ये थोडीशी ब्लर झाली. मी लेक्चरमध्ये पर्यावरणाच्या शेवटी टाइमलाईन काढली होती बघा. त्याला 1972 ला पर्यावरणाची परिषद झाली होती, त्या अँगलनं काढली होती टाइमलाईन. हे थोडंसं शेवटी सांगतो मी टाइमलाईन. आता ओझोन बघा, ओझोनची डिटेलमध्ये माहिती आपल्या नोट्समध्ये दिलेली आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. इथं बघा मॉन्ट्रियल करार आहे, CFC दिसतंय का, CFCचा उत्पादन आणि वापर यांच्या आयातीवरती बंदी, त्यासाठी तुमचा ओझोन करार आहे, हे लक्षात घ्यायचं. शेवटून 2 प्रश्न राहिले फक्त. आता पहिला प्रश्न, 34 नंबरचा प्रश्न ऍसेसर आणि रिझर्व्ह वरती विचारलाय. परिसंस्था लेकरा हो, हॅकेल आणि स्टान्सले पाठ केला असेल, इकॉलॉजी इकोसिस्टम पाठ केलं असेल. 2023चा प्रश्न होता, त्यांनी इकॉलॉजीची व्याख्या विचारली होती, इकोसिस्टीमची व्याख्या विचारली. त्यामुळे पुन्हा एकदा ते दिले. तुमची सिस्टम घेतली तर ती नैसर्गिक प्रणाली आहे का, आहे ना, जीवसहितता त्यामध्ये समावेश होतो, नैसर्गिक साधन संबंधी समावेश होतो. हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, याला तुम्ही साधारणतः एक्स्ट्रीम घ्यायचं नव्हतं. आणि दुसरं, व्याख्याच काय पाठ केली आपण, व्याख्या पाठ करून असं केलंय, जैविक अधिक अजैविक घटकांचा आंतरसंबंध. अजैविक म्हणजेच भौतिक घटक सगळं, म्हणजे हवा पाणी सगळं येतं इथे, तुमचं तापमान वगैरे. आणि जैविक घटक म्हणजे काय, मानव प्राणी सूक्ष्मजीव आणि वनस्पती. आहे का आंतरसंबंध? अरे दोन्ही विधान बरोबर, आणि नैसर्गिक या दोन्हीचा संबंध येतो. त्यामुळे 100% विधान एच पाहिजे होतं, एक्स्ट्रा डोकं लावायचं नव्हतं, सोपा होता. पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न तुमच्या स्पेशलाइज कंटेंट मधनं सोपा प्रश्न आहे, हा अजिबात अवघड कॅटेगरीमध्ये जात नाही, हे एक लक्षात ठेवायचंय. पुढे जाऊन तुम्ही इकोसिस्टीम विचारली ना, इकॉलॉजीची व्याख्या, एन्व्हायरमेंटची व्याख्या, सगळ्या व्याख्या करून ठेवायच्या. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यावरचा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, आपल्या नोट्स मधलं पहिलंच पान आहे, 23ला प्रश्न होता, पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाची व्याख्या विचारली. मग मी परिस्थितिकीच्या 3 व्याख्या दिल्या. आणि परिसंस्था बघा दिसतंय, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक, हाच तुम्हाला प्रश्न विचारलेला होता, हे एक लक्षात ठेवायचंय. ओके. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे तुमचा, पुन्हा एकदा तो विचारलेला आहे. बघा आता काय दिले, मी एकदा सांगतो. लेक्चरमध्ये अशी एक टाइमलाईन घेतली होती बघा, मागं तुम्हाला दिसेल. सगळं पर्यावरण शिकून झालं की मी सगळ्या परिषदांची एक टाइमलाईन घ्यायचो बघा, इथं दिसेल. आता ब्लर झालंय थोडंसं. काय झालं, 5 जून 1972 आपण पर्यावरणाची पहिली परिषद भरवली स्टॉकहोमला, स्वीडनला. तिथेच आपण UNEP नावाची संस्था स्थापन केली. 73 पासून आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सुरू केला. आता याच्या स्मरणार्थ 72ला परिषद झाली, म्हणून 10 वर्षांनी आपण नैरोबी परिषद एक घेतली होती. काय कसं चाललंय बघायला, हेच बऱ्याच जणांना कळलं नाही. तुमच्या प्रश्नातलं पहिलं वाक्य ते आहे, बरोबर ना, हे लक्षात. म्हणजे ब्रुटलँड कराराचं वाक्य ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर एक बघा, आता 82ला नैरोबी परिषद झाली. कुठं झाली ती, नैरोबी म्हणजे UNEPचं मुख्यालय तिथं झाली. 83ला आपण इथं कळलं की आपलं एक आयोग स्थापन केला पाहिजे. 83ला त्यांनी ब्रुटलँड आयोग स्थापन केला. नॉर्वेच्या पंतप्रधान ग्रो हार्लेम ब्रुटलँड, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट ऑफ डेव्हलपमेंट त्याचं नाव होतं. आणि मग आपण 87ला त्याचा अहवाल दिला. त्या अहवालाचं नाव, याच्यावरती सुद्धा प्रश्न याचा राहिलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग आता आपण प्रश्न बघूयात. लेक्चरची गोष्ट आहे ती इथं दिसेल बघा तुम्हाला. आता बघा, हा वाला प्रश्न तुमचा इथं काय दिसतंय. पहिलं 1992 मध्ये मॉन्ट्रियलला नाही, कुठं झाली ती, रिओ डी जानेरो दिसेल तुम्हाला, रिओ डी जानेरोला झाली, ब्राझीलमध्ये. मॉन्ट्रियलचा करार आहे वेगळा. मॉन्ट्रियल ओझोनसाठी माहित असेल तर याला 100% चूक केले बघा, इथं चूक केले. 87चा ब्रुटलँड का केलं, नैरोबीची परिषद किती सांगितलं मी तुम्हाला, 82.
82 नंतर 83ला त्यांनी आयोग स्थापन केला आणि 87ला आवर कॉमन फ्युचरचा अहवाल आहे. दुसरी परिषद आहे 100% बरोबर आहे. बरेच जण म्हणतात हॅश केला पाहिजे, अजिबात नाही, हा प्रश्न बरोबर आहे, शक्यतो बदलणार नाही हा प्रश्न. आणि तिसरं, मानव निर्मित हवामान बदलांच्या समस्याचं निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. हे दोन बरोबर आहेत. विचारलं काय, बरोबर नाहीत, इथं पण गडबड होते बरं का, हे एक लक्षात घ्यायचं. कारण त्यांनी ब आणि क दिलेला असू शकतं. पुढे एकदा हे लक्षात घ्यायचं, 100% चुकीचं आहे, चुकीचं आहे, तर हा माझा ऑप्शन इथं व्यवस्थित जाऊ शकतो. ब आणि क बरोबर. बऱ्याच जणांना काय झालं, क्योटो प्रोटोकॉल हा ग्रीन हाऊस गॅसेस, अरे पण ग्रीन हाऊस गॅसेस वाढला तर ग्रीन हाऊस इफेक्ट वाढेल, ग्रीन हाऊस इफेक्ट वाढला तर तुमचं ग्लोबल वॉर्मिंग वाढेल, आणि ग्लोबल वॉर्मिंग झालं तर क्लायमेट चेंज होईल. त्यामुळं मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्यांचं निराकरण हा क्योटो प्रोटोकॉलचा एक उद्देश आहे. क्योटो प्रोटोकॉल तुमचा 1997चा आहे, हे पण इथं लक्षात आलं पाहिजे. आणि हे सगळं बघा इथं दिलंय मी, इथं एका स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल लेकर आहोत. म्हणून म्हणतो कंटेंट बेसिक इथपर्यंत आलतो आपण. पुढे मग साधारणतः इव्हन 88ला IPCC आला, 92ला रिओ डी जानेवारीची परिषद आली, त्याला आपण अर्थ समिट म्हणतो. बघा इथं बघा 1997 क्योटो प्रोटोकॉल तुम्हाला साधारणतः इथे दिसेल. शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघत होतो आणि जवळपास मला वाटतं मागचे 50 मिनिटांच्या आसपास आपण हे सगळे अनालिसिस बघतोय. इथं उत्तर सांगणं हा अजिबात हेतू नव्हता. पर्यावरण आणि भूगोलाचा जो घटक आहे, मागचे 5 वर्ष झालं लेकरांना आपण आउट ऑफच्या अँगलला घेऊन जातोय. पण यावर्षी काय झालं, आपण पर्यावरणाला आउट ऑफला गेलो, म्हणजे पर्यावरणात तुम्हाला 5 पैकी 5 किंवा 5 पैकी किमान 4 मार्क पडणं अपेक्षित आहे. आणि भूगोलाचं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, भूगोलामध्ये तुम्हाला 15 पैकी किमान 10 मार्क इथं, आणि पर्यावरणामध्ये 5 पैकी 4. जर तुम्ही 14ला असाल ना तर तुम्ही ऍव्हरेज आणि अबव ऍव्हरेज खेळताय. पण 14 पेक्षा जितकं कमी तेवढ्या ऍव्हरेजला कमी आहे. मागच्या वर्षी लिटरली पोरांनी 20 पैकी 20 किंवा 19 मार्क घेतलेत. म्हणजे कम्पेअर टू मागच्या वर्षी, या वर्षी जॉग्राफीचे 4 प्रश्न हे टफ कॅटेगरीमध्ये होते. म्हणजेच तुमचा जवळपास 10 मार्कांचा फरक इथंच पडला, हे लक्षात घ्या. या वर्षीचा पेपर अवघड का म्हणतायत माहितीये का सगळेजण, किंवा जे अनालिस्ट सांगतायत, कारण असा प्रत्येक विषयामध्ये फरक पडलाय. इतिहासाला तिथंच फरक पडलाय. एन्शियंट मिडिवल तुमचं 6-7 प्रश्नाच्या आसपास गेलं. इव्हन तुमचं करंट त्याच अँगलला गेलेलं होतं. सायन्स थोडंसं आउट ऑफ बॉक्स आलं, त्यामुळं जनरल अनालिसिस तुमचं साधारणतः येत आहे. आता बऱ्याच जणांच्या अपेक्षा आहे शेवटी जाता जाता मास्तर कट ऑफ सांगून जावा. कट ऑफ मी कधीही सांगत नाही, पण अभ्यासाला एक दिशा यावी म्हणून सांगतो. साधारणतः परत एकदा बघा, ज्यांच्या मनासारखा कट ऑफ आहे ते आम्हाला चांगलं म्हणतात, मनासारखा कट ऑफ नाही ते आम्हाला शिव्याच घालणार आहेत. पण एक लक्षात ठेवायचं असं, मला असं वाटतं की तुम्ही जर 90+ असाल आणि डेडिकेटली तुम्ही फक्त राज्य सेवाच करत असाल, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, गर्ल किंवा बॉय दोन्ही असेल, 90+, 100% तुम्ही राज्यसेवेच्या मेन्सचा अभ्यास करा. आता दुसरी कॅटेगरी, तुम्ही 90+ आहात पण तुम्ही कंबाईनचा पण फॉर्म भरलाय आणि कंबाईन दिली कधीतरी आली, तर मी असं म्हणेल 14 जून पर्यंत कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम्स करा. तिथं चांगला स्कोर आला तर तुम्ही तेव्हा डिसिजन घेऊ शकता मला काय करायचं आहे. आता सगळ्या चर्चेत ज्याप्रमाणे असं वाटतंय की आयोग राज्यसेवेचा निकाल महिनाभरात लावेल, तेव्हा तर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. पण मला असं वाटतं 90+ आणि 95-98च्या अभाव जे असतील ते तर शुअरच आहेत. जे 100+ आहेत त्यांनी तर विचारायला सुद्धा यायचं नाही मास्तर अभ्यास करायचा का, तुम्ही 100% अभ्यास करायचा, तुमचा तर इथे विषयच येत नाही. पण या अँगलनं मी सांगतो पुन्हा एकदा, काय होतं आमचा कट ऑफ इकडे तिकडे झाला तर बऱ्याच जणांची डिरेक्शन चुकते. तो शेवटी कॉल तुमचा आहे, या अँगलने लक्षात ठेवा. आपण ध्यास प्रबोधिनी आपला नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. यामध्ये आपलं ध्यास प्रबोधिनी ऑफिशियल ऍप्लिकेशन सुद्धा गुगल प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे. ते तुम्ही डाउनलोड केले, तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, असाच प्रतिसाद देत राहा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा. आपलं यूट्यूब चॅनल आहे ध्यास प्रबोधिनी या नावानं, त्याला जॉईन करा, त्याला सबस्क्राईब करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी मिळतील. सगळ्यांनी छानपैकी अभ्यास करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह इथून पुढे सुद्धा मी तुम्हाला भेटत राहील. सगळ्यांनी छान अभ्यास करा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.